खारे सरांना नमस्कार, कुबल मॅडमना नमस्कार, उपस्थित मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण सरांकडून अगस्ती नाडी ज्योतिषशास्त्र याविषयी जाणून घेणार आहोत. नाडीशास्त्र हा तसा अतिशय प्राचीन विषय आहे आणि याच्यामध्ये सर्वात तपशीलवार व अशी अशी अचूक पद्धत आहे. या शास्त्रामध्ये तत्वांचा विचार फार महत्वाचा आहे. व्यक्तीची ऊर्जा कोणत्या दिशेला प्रवाहित होईल याचा अंदाज आपण या तत्वांवरनं बांधू शकतो. तर मी सरांना विनंती करते की आजच्या लेक्चरला त्यांनी सुरुवात करावी. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. सर्वात पहिलं तुमचं स्वागत आहे. नमस्कार. इत्यादी सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. त्यामध्ये आपले गोयल मॅडम आहेत, चव्हाण मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, दळवी साहेब आहेत, हर्डोणकर मॅडम आहेत, सर्व कुलकर्णी आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण नवीन विषय, नवीन पत्रिका आहे आणि आजपासून आपल्याला फलादेशाचा जो भाग आहे तो आपण सुरू करणार आहोत. जे व्याकरण होतं ते पूर्ण झालेलं आहे. आता व्याकरणाचा परत रिपीट करणार नाही. माझा पत्रिका काय सांगते आणि पत्रिकेचे जे काही गुणधर्म आहेत, तत्पूर्वी आणखी एक गोष्ट सांगतो की अशाच ह्या विषयाशी संबंधित आहे की एखादा ग्रह अख्ख्या संपूर्ण याच्यामध्ये जर तो सगळ्यात जास्ती फॉरवर्डेड असेल किंवा ऍडव्हान्स मध्ये असेल तर पूर्ण कुंडलीवरती त्याचं प्रभुत्व जास्ती असतं. ह्याची नोंद करून घ्यावी. म्हणजे आपण प्रत्येक स्थान, प्रत्येक जे काही गोष्ट, जे काही हे पाहतो, ज्याला आपण म्हणतो की वायू तत्व आहे, अग्नी तत्व आहे, पण त्या चारही तत्वांच्या अनुसरून जर एखादा ग्रह कुठल्या तरी एखाद्या तत्वामध्ये सगळ्यात हायेस्ट डिग्रीचा असेल तर त्याचा प्रभाव ह्या संपूर्ण कुंडलीमध्ये अतिशय चांगल्यापैकी त्या जातकाला मिळतो. आता तो ग्रह कसा असेल? कधी कधी काही वेळेला असं असतं की एखादा ग्रह वक्री होताना 27 अंशाचा पण असू शकतो, तरी सुद्धा हरकत नाही. त्याचा प्रभाव जो आहे तो नेहमी त्या त्या पत्रिकेमध्ये, पर्टिक्युलर एखादी पत्रिका आपण जेव्हा फलादेशासाठी घेऊ तर त्यावेळेला त्याचा वापर करून त्याचं महत्व हे आपल्याला जातकाला सांगून तो कुठल्या राशीमध्ये आहे. तर जसं आपण म्हणतो की एखादा ग्रह जेव्हा कमी अंशाचा असतो तर त्याचं जे काही फळ आहे ते कमी मिळतं, म्हणजे त्याचा दर्जा कमी असतो. तसंच एंटायर कुंडलीमध्ये एखादा ग्रह जर जास्तीत जास्त अंशावर असेल, आता त्यावेळेला जास्तीत जास्त अंशावरती असताना गुरुसारखा ग्रह हा 27 अंशाला वक्री होण्याची चिन्ह किंवा 28 अंशाला वक्री होण्याची चिन्ह दर्शवतो. तशाच प्रकारे तुम्हाला एखादा दुसरा ग्रह सुद्धा कधी कधी जसं आपण पाहिलं तर 20 अंशाच्या अगोदर शनी वक्री असेल आणि इत्यादी ग्रह 20 अंशाच्या पेक्षाही कमी असतील तरी सुद्धा त्या वक्री ग्रहाला जास्तीत जास्त प्राधान्य आहे. तसाच हे भाग जो आहे तो मंगळाच्या बाबतीमध्ये पण आहे. पण कक्षेच्या पलीकडचे ग्रह आणि अलीकडचे ग्रह हे कशा स्वरूपाचे आहेत? काही वेळेला जन्म हा 14 तारीख 13 तारीखचा असतो, त्यावेळेला सूर्य हा जास्तीत जास्त अंशाचा असू शकतो आणि असतो. पण त्याच्या इन बिटवीन एखादा ग्रह जर समजा सरासरीने चालला असेल आणि एकाच राशीमध्ये, एकाच तत्वामध्ये, एकाच नक्षत्रामध्ये असेल आणि त्यांचे जे अंश आहेत तर ते 28-29च्या जवळपास असेल तरी सुद्धा त्या ग्रहाचा प्रभाव हा निश्चित तसा आपल्याला तपासता आला पाहिजे. आणि ह्यामध्ये असं आहे की गुरु जेव्हा राष्ट्रांतर करतो तर त्यावेळेला गुरुचे अंश जास्ती असतात, कारण गुरु हा पहिल्यांदा राष्ट्रांतर करणारा ग्रह असतो आणि त्याच्या मागोमाग रवी असतो. पण शनीच्या बाबतीमध्ये असं आहे की रवी अगोदर राष्ट्रांतर करतो आणि शनी नंतर करतो. मग कदाचित तुम्हाला शनी जसं आता 29 मार्चला शनी महाराज जे आहेत ते मीन राशीमध्ये येणार आहेत, तर त्यावेळेला कदाचित 29 कला समथिंग, 29 अंश काही समथिंग कला ज्या असतील तर त्याच्यावरती तिथे त्याचं महत्व, प्रभाव हा एंटायर कुंडलीमध्ये जास्तीत जास्त असू शकेल. आणि आता वायू तत्वाशी संबंधित शनी महाराजांचं भ्रमण चालू असल्यामुळे पुढे इत्यादी कुठल्याही कुंडली जर कोणतीही कुंडली आली तर त्यावेळेला तुम्हाला अशा तऱ्हेने त्याचं महत्व सांगता आलं पाहिजे. आलं लक्षात? काही ऑब्जेक्शन, काही कळलं नाही असं? समजले. हो समजलं सर, ना? समजलं. समज ठीक ठीक आहे, हरकत नाही. आता मॅडम पत्रिका लावा तुम्ही.
हो लावते. आणि त्याच्यावरती त्यांची तारीख सर वगैरे घ्या. एक प्रश्न विचारू. हा बोला. मिसेस तांबे बोलते. सर बोला. असंही होऊ शकतं ना की दोन ग्रह म्हणजे डॉट युतीमध्ये वगैरे जर असतील तर तर मग अशा वेळी दोन्ही ग्रहांचा प्रभाव पडेल का? डॉट युतीमध्ये कधीही जरी ग्रह असला तरी हा. सुद्धा कला विकलेच्या अनुसरून तो कधी कधी अगोदर असू शकतो. अच्छा, थोडा तरी फरक असेल. कला विकलेला हा जो भाग आहे ना, म्हणून तिथे जे काही खगोल आहे त्या खगोलावरती भूगोल अवलंबून आहे. तर खगोलामध्ये जेव्हा एखादा ग्रह तत्वाच्या अनुसरून पण जर तिथे भ्रमण करीत असेल किंवा युतीमध्ये पण असेल तर त्यावेळेला तुम्हाला कले विकलेचा सुद्धा त्याच्यामध्ये तफावत जाणवते. कला तर सोडा, विकलेमध्ये पण दाखवा. अच्छा. अंश आहेतच, हा. अंशानंतर कला आहेत आणि कलेनंतर विकला आहेत. उदाहरणार्थ की आता जर समजा तुम्ही 29 तारखेला जेव्हा बघाल की शनी महाराज जे आहेत ते मीन राशीत जातील, पण त्याच्या अगोदर जर तुम्ही बघितलं तर सूर्य हा अगोदर त्या ठिकाणी मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. आणि त्यावेळेला सूर्य समजा 29 अंश 29 कला किंवा 29-30 कला असा जर पुढे असेल तर मग तिथे प्रभाव हा रवीचा जास्ती असतो. अच्छा. हा. असं आहे. ओके, थँक्यू सर. त्या 60 कलेमध्ये पण 58 कला असेल तरी सुद्धा हा, थोडा तरी काहीतरी फरक हो असेल. हो, त्याचं मेजर हे जो आहे तो त्या ठिकाणी युतीमध्ये असेल तर तुम्हाला त्याचा फलादेश हा करता आला पाहिजे, म्हणून ही सूचना आहे. बरं, हा जो ही जी कुंडली आहे त्याची तारीख आहे 20 जानेवारी 1969 आणि वेळ आहे सकाळी 3:44 आणि पुणे. जातक पुरुष आहे. लिहिलं का सगळ्यांनी? हो सर. हो सर. ठीक आहे. आता मॅडम कुंडली, मुख्य कुंडली लावा. हो लावते. सर. बघा, आता ही मुख्य कुंडली जी आहे ही वृश्चिक लग्नाची आहे आणि वृश्चिक लग्नामध्ये एकही ग्रह नाही. आता त्यावेळेला आपल्याला लग्नाधिपती हा ग्रह हा कोणत्या राशीत आहे? तो वायू तत्वामध्ये आहे. जो जरी तूळ राशीत असला तरी त्याला तत्व कुठलं मिळालेलं आहे? तर वायू तत्व. आता वायू तत्वाच्या अनुसार आपण बघितलं तर लग्नेश हा किती अंशाचा आहे, त्याच्यानंतर इत्यादी जे ग्रह आहेत तर त्याच्यामध्ये मला वाटतं चंद्र हा सगळ्यात लीडर ग्रह आहे, जो 29 अंशाचा पृथ्वी तत्वामध्ये आहे. बरोबर आहे का? बघा, होय हो बरोबर. सर. हो सर. म्हणजे ह्या वेळेला तुम्हाला गुरु 12 अंशाचा आहे, शनी महाराज जे आहेत ते 26 अंशाचे आहेत. अशा तऱ्हेने मंगळाचा अंश दिसत नाही, पण किती अंशाचा आहे मॅडम? मंगळ 18 आहे. 18 अंशाचा आहे. मग आता 18 अंशाचा मंगळ नोंद करावी आणि त्याला अनुसरून इथे आपल्याला तत्व पहिल्यांदा ठरवली पाहिजेत. आता ती ठरवताना तुम्हाला लग्न जे आहे ते वायू जलतत्वातलं आहे. तर जलतत्वामध्ये शनी आहे, हा एक ग्रह आहे. दुसरा ग्रह मंगळ. आता हे युतीमध्ये आहेत, लक्षात घ्या. त्या तत्वाच्या याला युतीमध्ये आहेत. इथे आपण काही करू शकत नाही. जेव्हा आपण एक सामान्य कुंडली पाहतो त्यावेळेला असं आपल्याला वाटतं की ते नवपंचम योगात आहेत, पण अगस्ती नाडीमध्ये त्याचा असा विचार केलेला नाही, करता येत नाही. कळलं की नाही? आलं लक्षात? म्हणजे इथे शनी मंगळाची युती ही आपल्याला पाहता आली पाहिजे. आणि त्यावेळेला त्या जलतत्वामध्ये 3 राशी येतात, एक वृश्चिक येते, एक कर्क येते आणि त्या ठिकाणी शनी हा कर्क राशी, म्हणजे मंगळ जो आहे तो वायू तत्वामध्ये आहे. कळलं का? मग वायू तत्वामध्ये आणखी इत्यादी ग्रह कुठला आहे का? का शुक्र एकटाच आहे? शुक्र आहे ना सर. मग शुक्र हा 22 अंशाचा आहे, म्हणजे 23. शुक्र पुढे आहे. हो 23 आहे 23. म्हणजे पुढे आहे शुक्र, हो म्हणजे मंगळ मागे आहे. मग हम्म. आता अशा वेळेला जलतत्वामध्ये किती ग्रह आहेत याची पहिला नोंद करा. फक्त एकच शनी आहे का? शनी आणि लग्न समजा जलतत्वाचं, पण ग्रह एकच आहे ना शनी. मग ग्रह एकच आहे तर त्याचा इफेक्ट जो आहे तो लग्नबिंदूला सुद्धा लागेल. तर लग्नबिंदू हा त्या डिग्रीपेक्षा कमी आहे. कळलं का? होय. बघा, हो सर. लग्न डिग्री त्याच्यापेक्षा कमी आहे.
म्हणजे इथे प्रभाव कोणाचा आहे तर शनीचा आहे. हम्म. लग्नाला पण तिथे एकत्रित करणं आवश्यक आहे. आता यामध्ये आपल्याला जेव्हा कुंडलीचं विचार करायचा असेल तर सहसा आपण जर साधारण जर बघितलं तर कोणत्या तत्वामध्ये जास्तीत जास्त ग्रह आल्यात तर पृथ्वी तत्वामध्ये 4 ग्रह आहेत का पहा. होय 4 आहेत. हो हा. सर. चंद्र आणि ते 4ही ग्रह जे आहेत ते पूर्णपणे मार्गी आहेत का. हम्म. हो ना मार्गीच दिसत. हो याच्यामध्ये मार्गी. याच्यामध्ये एकही ग्रह तुम्हाला राहू केतू सोडून वक्री दाखवतोय का. नाही. नाही सर सगळे मार्गी आहेत. नाही नाही. मग ह्याची पण नोंद ठेवणं हम्म. ह्या गोष्टीची पण नोंद ठेवणं गरजेचं आहे. कळलं का. मग अशा वेळेला तुम्ही काय केलं पाहिजे तर पहिल्यांदा पृथ्वी तत्वाला जास्तीत जास्त महत्व आपण द्यायचं आहे. तर पृथ्वी तत्वामध्ये हे 4 ग्रह आहेत तर ते 4 ग्रह एकमेकाचे मित्र आहेत. त्यामध्ये जो प्लॅनेट आहे तर तो आपण जर पृथ्वी तत्वामध्ये बघितलं तर त्याचं रिलेशन हे 2, 6, 10 ह्या राशींशी त्याचा संबंध येईल. है ना. 2, 6, 10 ह्या राशीशी संबंध येईल. तर त्यावेळेला जेव्हा तुम्ही मेष लग्नाच्या कालपुरुषाची कुंडली मांडल्यानंतर त्याच्यामध्ये सप्तम स्थानामध्ये म्हणजे तूळ राशीमध्ये मंगळ आहे. मग मंगळाचा जर फलादेश तुम्हाला द्यायचा असेल तर तो तूळ राशीतलाच देऊन तिथे वायू तत्वातला तो एकमेव ग्रह आहे आणि तो नाडी कुंडलीमध्ये आपल्याला वैवाहिक जीवनामध्ये सप्तम स्थान म्हणजे जोडीदार जे 7वं स्थान आहे त्याचा विचार केलेला असून त्यावेळेला तुम्हाला मंगळाचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. तो मंगळाचा फलादेश त्याच्यासोबत एकही ग्रह म्हणजे शुक्र सुद्धा तिथेच आहे. तर त्या तत्वामध्ये म्हणजे तिथे शुक्र जो आहे तो स्त्रीचा कारक आहे. मंगळ हा पतीचा कारक आहे. नाडी कुंडलीमध्ये आपण इत्यादी वेळेला अच्छा है. इत्यादी तांबे उसको मॅडम कुछ होता है, रात को तांबे पेन होता मॅडम है कोणाचा तरी आवाज येतो. हा. और वो आंख बंद करके रोता है, नींद भी आता है उसको. हरे कृष्णा. हा. हा केला माईक बंद सर. तर त्या ह्याच्यामध्ये आपल्याला वैवाहिक जीवनाच्या बाबतीमध्ये बघितलं तर शुक्र आणि मंगळ हे एकाच तत्वामध्ये आहेत. तर त्यावेळेला तिथे अग्नितत्वामध्ये असणारा ग्रह हा एकतरी ग्रह आहे का. नाहीये. एकही एकही नाही हा. अग्नितत्वात. मग अग्नितत्व रिकाम आहे. तर बघा फलादेश देते मी पुन्हा एकदा सांगतो. तर मंगळ आणि शुक्र हे जर दोन्ही बाबतीमध्ये वायू तत्वामध्ये येत असतील याचा अर्थ त्या ठिकाणी शुक्र हा परवडेल 23 अंशाला आहे आणि मंगळ हा कमी अंशाचा आहे पण तो त्या ठिकाणी वायू तत्वामध्ये आहे. वायू तत्व रिलेटेड 3, 7, 11 ह्या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. तर त्या ठिकाणी आपल्याला जर बघितलं तर पतीचं वर्चस्व जास्ती असेल का पत्नीचं जास्ती असेल तर पत्नीचा स्वतःचा जो बरोबर पत्नीचा जो आहे तो त्या तूळ राशीच्या संबंधामध्ये तर तिथे प्रभाव कोणाचा जास्ती असू शकतो तर तिथे शुक्राचा प्रभाव जास्ती असेल. आणि अशा वेळेला तुम्हाला पत्रिका पाहते वेळी अशी पत्रिका तुम्ही व्यवस्थितरित्या सांगू शकता की जातकाच्या ज्या ठिकाणी लग्न होईल. आता ही जुनी पत्रिका आहे पण जिथे लग्न झालं असेल तर त्या ठिकाणी स्त्री व्यक्तिमत्व जास्ती प्रभावशाली होईल किंवा तिचं वर्चस्व जास्ती राहील आणि त्यावेळेला तिथे कलह होण्याची शक्यता दर्शवली जाते. कारण का की मंगळ हा अग्नितत्वाचा प्रथम स्थानाचा कारक ग्रह नाडी कुंडलीमध्ये सांगितलेला आहे आणि वायू तत्वातला सप्तम स्थानाचा शुक्र हा कारक ग्रह म्हणून सुचवलेला आहे. कशा बाबतीमध्ये तर पती पत्नीमध्ये अधिकतम कुंडलीचा जो काही भाग आहे त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर यदा कदाचित जर वायू तत्वामध्ये रवी सारखा ग्रह जर धनु सिंह आणि सिंह राशीमध्ये धनु सिंह राशीमध्ये असेल धनुराश सिंहराश आणि मेष राशीमध्ये असेल तर त्या ठिकाणी रवीचा प्रभाव जास्ती असतो आणि तो अग्नितत्वाला पोषक असतो. म्हणजे तो ग्रह कदाचित लग्नी येऊ शकतो मग त्याचं वर्चस्व जास्ती असेल पण इथे मंगळाचं वर्चस्व कमी झालेलं आहे असं समजावं. येते सर हा लक्षात. जातक पुरुष आहे का स्त्री आहे नाही मगाशी पुरुष पुरुष माझ्याकडनं पुरुष बघायचं. पुरुष पुरुष ओके ओके.
बरं, फलादेश देते वेळी तुम्हाला आता आपण बघितलं की जे अग्नितत्व आहे त्याच्यानंतर पृथ्वी तत्व आरंभ होतं, नाही का? 2, 6, 10 होय सर. म्हणजे वृषभ राशी, बरोबर आहे. हो. आता इथे हे प्रभावशाली ग्रह आहेत, त्यातल्या त्यात चंद्र जो आहे तो मकर राशीमध्येच असून पूर्णपणे त्याचं फलित जे आहे ते कन्या राशीशी, वृषभ राशीशी संबंधित आणि मकर राशीशी पण संबंधित आहे. म्हणून त्या ठिकाणी त्या जातकाच्या जीवनामध्ये यदा कदाचित एखादी गोष्ट जातकाला ही पूर्णपणे रवी आणि चंद्र ह्या दोघांची युती आहे, पण ते एका तत्वामध्ये 4 ग्रह असल्यामुळे तिथे मानाचा ग्रह जो आहे तो आहे गुरु, सन्मानीय ग्रह, बरोबर आहे का? बघा, आहे पण पण ते सर मग इथं चंद्राचे अंश हा, जास्त ते आहेत. हा चंद्राचे जास्त आहे. चंद्राचे अंश जास्त आहेत, नो डाऊट. हा. पण त्या हा ठिकाणी बघा, इथे रवी बुध हे मित्र आहेत, हम्म. चंद्र गुरु हे मित्र आहेत, हो चंद्र रवी हे मित्र आहेत, हो आणि रवी बुध हे शुभग्रह आहेत, गुरु सुद्धा शुभग्रह आहेत. म्हणजे हो कुंडलीचं कथन करते मॅडम, आपल्याला असं सांगता आलं पाहिजे की इथे पृथ्वी तत्व हे बलवान झालेलं असल्यामुळे जातकाच्या जीवनामध्ये आर्थिक सुबत्ता, अच्छा असं. षष्ठस्थानाच्या बाबतीतली सुबत्ता आणि हं, दशम स्थानाच्या बाबतीतली कार्यकारिणी ज्याला आपण म्हणतो, बरोबर. मग हं, तशा वेळेला तिथे हे 4 ग्रह एकमेकाचे मित्र आहेत. आता त्याच्यामध्ये जर समजा शनी असता तर तो राशी स्वामी सुद्धा ठरला असता, शुक्र हो असता तर तो सुद्धा राशी स्वामी ठरला असता, पण इथे राशी स्वामी बुध हा कन्या राशीशी निगडीत आहे, बरोबर. हो कळलं का? मग आता हो हा हो हो कन्या राशीशी संबंधित असल्यामुळे त्या ठिकाणी बुधाचा पण प्रभाव इथे आपल्याला पाहता येईल. बर अधिकतम बर हे 4ही ग्रह जे आहेत ना, हे एकमेकाला सहकार्य करणारे ग्रह आहेत. म्हणजे हो रवीचा गुरु मित्र आहे, रवीचा चंद्र मित्र आहे, गुरुचा चंद्र मित्र आहे, बुध सूर्याचा मित्र आहे. मग अशा तऱ्हेने देवाणघेवाण जेव्हा जेव्हा आपण नाडी कुंडली बद्दल एखाद्याची पत्रिका पाहणार आहोत अगस्ती नाडीचा, तर हा त्यावेळेला तुम्हाला त्या ठिकाणी जेव्हा एखादी गोष्ट सांगायची असेल तर त्यावेळेला तुम्हाला इथे जे पृथ्वी तत्व आहे ज्याला आपण जास्ती महत्व देतो, वर्किंग हाऊस ज्याला आपण म्हणतो, धनप्राप्तीसाठी म्हणतो, तर धनप्राप्तीमध्ये गुरु सुद्धा आला, चंद्र सुद्धा हो आला, बुध सुद्धा आहे आणि सूर्य सुद्धा आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला धनस्थान, षष्ठस्थान आणि दशम स्थान ही 3 स्थानं जी आहेत ती उपचय स्थानं आहेत आणि त्याला लवकरात लवकर आरंभ झालाय असा जातक हा निश्चितच कार्यकारी असतो, असं अगस्ती ऋषींनी सुचवलेलं आहे. अच्छा. हो. बोला. आलं सर, लक्षात आलं. हा, म्हणजे आपल्याला जेव्हा तत्वाचं गणित पाहू त्यावेळेला तुम्हाला कुठला ग्रह हा कसा आलेला आहे आणि तो कोणत्या तत्वात आहे त्याला अनुसरून तुम्हाला फलादेश देण्याची सवय ठेवली पाहिजे. म्हणजे इथे तत्व कुठलं बलवान झालंय तर वायू तत्व नाही. वायू तत्वामध्ये 2 शत्रू एकमेकाशी संबंधित आलेले आहेत, कळलं? हो सर. हा, पृथ्वी तत्व बरं. बलवान. आणि अशाच वेळेला आपण मेष लग्नाची कुंडली, त्याला कालपुरुषाची कुंडली मानतो, तर त्या कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये जेव्हा मंगळ हा वायू तत्वामध्ये आलेला आहे आणि शुक्र हा वायू तत्वाचा कारक आहे आणि तो तिथे आलेला आहे, तसा शुक्र हा बरोबर. तत्वाचा पण कारक आहे, पण मंगळ हा अग्नितत्वामध्ये म्हणजे 1, 5, 9 आणि 8 जलतत्वामध्ये, पण जलतत्व हे मंगळाला लाभलेलं नाही. त्याचा अर्थ नाही. हो ही कुंडली पृथ्वी तत्वामध्ये बलवान झालेली आपल्याला पाहता येते किंवा बरोबर. आपल्याला दर्शवते, कळलं? हो सर. म्हणजे तुम्ही तिथे एखादी गोष्ट करताना मांडताना तुम्हाला हा खुलासा घेणं अत्यंत गरजेचं आहे. वाढीत बरं, मग आता फलादेश देते वेळी लक्षात घ्या, जातकाचं वयोमान, काळ हा व्यवस्थित आपल्याला कळला पाहिजे.
आता त्या दरम्यान जातकाचा जर जन्म हा 1966 आहे ना मॅडम? 69 म्हणजे हा, 56 वर्ष. 69. हा, होय. मग 69. मग आता अशा वेळेला त्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर इथे प्रभाव कोणाचा आहे, तर या 4 ग्रहांचा प्रभाव जास्ती आहे. मग तिथून जर समजा त्याने कार्य केलं त्याच्यामध्ये साधारणतः 18 ते 19 अधिक करायचे, म्हणजे त्याचं वय जे आहे त्या कोणत्या वर्षी तो कार्याला सुरुवात करेल. आलं लक्षात? मग त्या कार्यामध्ये जसं तुम्ही बघितलं तर आता 69 ना, जन्म 69 आहे ना मॅडम? होय होय. हा, मग त्याच्यामध्ये समजा 18 आपण ऍड केले तर 9 आणि 18 किती झाले? 27. 87 टोटल 87. म्हणजे 87 ते 88च्या दरम्यान जातक हा कार्य करायला सुरुवात करण्याची शक्यता आहे. आता त्याच्यामध्ये विभागणी करायची आहे, तर त्याच्यामध्ये मेजर प्लॅनेट जो आहे तो कोण आहे, तर चंद्र आहे. बरोबर आहे? हो सर. हा, आणि हा सर्व्हिस प्लॅनेट आहे, म्हणजे सेवा करी. येस. आणि तशी मकर रास सुद्धा सेवेकरीच आहे, कन्या रास सुद्धा व्यापारी आहे पण सेवेकरी संस्थात येते ना ती. आणि वृषभ रास सुद्धा तशीच आहे. तर जातक हा पहिल्यांदा निश्चितच एखाद्या याच्यामध्ये नोकरी करेल. आता जातकाला भविष्य सांगते वेळी तुमच्यापाशी कशा करायचं मटेरियल असायला हवं. तर जातक हा बुद्धिमत्तेने अतिशय हुशार चाणाक्ष असेल, त्याला त्याची निवड करताना कुठल्याही तऱ्हेची बाधा येणार नाही. त्याला कारण काय की हे ग्रह जे आहेत हे एकमेकाच्या सहकार्यामध्ये विराजमान आहेत. त्याच्यामुळे त्या ठिकाणी 2, 6, 10 ह्या राशी अधिक 30 स्थाने इथे बलवान झालेली आहेत. म्हणून जे काही कार्य करायचं असेल, जर मकर राशीचा संबंध आला तर सरकारच्या संदर्भात मध्ये जे कार्य करायचं आहे त्याच्यावरती आपण तिथे भाष्य करू शकतो. व्यापाराचा प्रश्न आला तर बुधाला आधार घेऊन, तिथे बुध हा व्यापारी तत्वाचा ग्रह आहे, मग व्यापारामध्ये सुद्धा हा चांगल्यापैकी यश मिळवू शकेल. हे कोण आहे मध्ये, कोण डिस्टर्ब करत आहे? एक मिनिट थांबा. कोणतरी जयश्री देशपांडे म्हणून आहे. हा हा, देशपांडे. हो मॅडम, जरा आवाज बंद करा तुम्ही. काय करता येईल का हे मॅडम? वेटिंग रूम ते थांबा, मला ना मग हे आपलं डिस्टर्ब होईल. बघते मी, ट्राय करते कारण. वेटिंग रूम भेटू द्या. चला. हा, मग आता त्यावेळेला तुम्हाला इथे फलादेश देते वेळी, बुधाचा फलादेश देते वेळी व्यापारामध्ये सुद्धा ही व्यक्ती जी आहे ती चांगल्यापैकी प्रभाव निश्चित करू शकेल, आणू शकेल. कळलं का? कुलकर्णी मॅडम जरा काहीतरी हे करा. हो सर, हो. बुध हा व्यापाराचा ग्रह आहे, व्यापारी तत्वाचा आहे, बुद्धिमत्तेचा आहे. म्हणजे ह्याचं जे काही विचार असतील तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित असतील या बाबतीत आपल्याला विचार करायचा आहे. सूर्य हा प्रशासकाचा आहे, म्हणजे या व्यक्तीला जिथे नोकरी करेल तिथे कालांतराने अधिकार प्राप्त होतील. चंद्र हा त्या ठिकाणी जास्ती डिग्रीवरती असल्यामुळे त्याचं फलित काय, तर चंद्र हा जेव्हा 2, 6, 10 मध्ये असतो तर वृषभ राशी त्याच्या उच्चीची आहे, बुधाची कन्या रास उच्चीची आहे, नाही का? मग त्या ठिकाणी चंद्र आणि बुध हे निश्चित 2, 6, 10 मध्ये चांगल्यापैकी फलादेश देतील. वाक्य लक्षात येत आहे? हो हो. सर अकाउंट डिपार्टमेंट मध्ये पण असू शकतात का हे गव्हर्नमेंटच्या हो याच्यामध्ये? हो हो हो. ओके. बुद्धिमत्ता आहे, बुधाचं जो काम आहे ही हा कॅल्क्युलेशन ज्याला आपण म्हणतो, अकाउंट सिस्टम आहे, चार्टर्ड हा, अकाउंटंट आहेत, ह्या सुद्धा लोकांना बुधाची आवश्यकता असते. मग तिथे बरोबर. हा, जेव्हा हे करू शकतो त्याला तुम्हाला असा सल्ला ह्या अगस्ती नाडीमध्ये देता येतो. बर, ओके. सर आता चंद्राचं काय सांगितलं? चंद्र हा ऍडव्हान्स प्लॅनेट आहे. कम्युनिकेशन मध्ये किंवा त्याच्या वागण्यामध्ये सहजपणे कसं असतं की गुरुचंद्राची जी युती, रविचंद्राची युती, अधिक बुधचंद्राची युती असल्यामुळे त्या ठिकाणी निश्चितच
काही वेळेला तुम्हाला अशा तऱ्हेने हे दाखवलं जाईल की तुम्ही त्याच्यातून मार्ग काढू शकता किंवा लोकांशी सहजपणे जमून घेऊ शकता. ओके सर. आता जर पर्सनल आवाज आला तर काढून टाकणार पहिला सांगतो. आता वेटिंग रूम मध्ये टाकलं. हा येस हा बोला. पण चंद्र हा ज्याला आपण म्हणतो की बॅलन्सिंग प्लॅनेट आहे, तो ऍडव्हान्स मध्ये म्हणजे चंद्राचं मन कसं असेल तर लक्षात घ्या, परत एकमेकाचे एक मित्र आहेत आणि चंद्र हा अतिशय सॉफ्ट ग्रह आहे. बर, आता त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की नोकरी, व्यवसाय, कुटुंब, नातेसंदर्भ, वाचा या सगळ्या बाबतीमध्ये हे 4 ग्रह जातकाच्या जीवनामध्ये तिथे ठराव करणार आहेत किंवा फलित देणार आहेत. बोला, तुमचं स्वतःचं मत मांडा. सर आपण लग्नाची पत्रिका बघताना पण हे बघायला पाहिजे का दोन्ही असं मॅच हो फिक्सिंग मध्ये? हो 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 लग्नाच्या वेळेला सुद्धा जर समजा हे अशा तऱ्हेचा भाग जो असेल तर त्याला आपण इथे बघितलं आता प्रॅक्टिकली की मंगळ शुक्र हे दोघंही जे आहेत ते एकाच तत्वात आलंय. तर शुक्र हा प्रभावामध्ये आहे, तर कारण का की तो वायू तत्वामध्ये आणि सप्तम स्थानाचा कारक आहे मॅडम, नाही का? हो ना. नमस्कार सर. नमस्ते. तर मगाशी आपलं असं बोलणं झालं होतं की ही पुरुषाची कुंडली आहे आणि शुक्र हा जास्ती बलवान आहे मंगळापेक्षा, म्हणून यांच्या आयुष्यामध्ये वैवाहिक जीवनामध्ये अडथळे निर्माण होतील. पण ती पुरुषाची कुंडली असताना शुक्र बलवान झाल्यामुळे ते अडथळे येतील, आणि समजा ही स्त्री जातक असतात तर शुक्र बलवान असल्यामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारच्या गोष्टी घडतील असं आपण सांगू शकतो का? शुक्र मंगळाच्या तुलनेत शुक्र बलवान असताना कायमच अडथळे येतात? तर आता असं आहे की तत्वाच्या अनुसरून मंगळाचं बळ जे आहे ते अग्नी तत्वामध्ये जास्ती आहे, कळलं का? बरोबर. आणि आपण तुम्ही ग्रामर करताना होतात का पहिल्या अगोदर? हो सर, मी फक्त गेल्या आठवड्यात नव्हतो, बाकी सगळे लेक्चर अटेंड केले. बर, नाव काय आपलं? तर निनाद भागवत सर. मी माधुरी भागवत पण आहे माझ्यावर, माझी आई, आणि आम्ही आमेरिकेमध्ये असतो म्हणून काल गेल्या आठवड्यात जमलं नाही आम्हाला. ठीक आहे. बर, आता ह्याच्यामध्ये असं आहे की जेव्हा शुक्र आणि मंगळ यांचं दोघांची युती आहे आणि ती एका तत्वामध्ये असल्यामुळे आपण त्याचा विचार करीत आहोत. तर अशा बरोबर. वेळेला ही पुरुषाची जरी कुंडली असली, जेव्हा फलादेश देते वेळी मंगळ शुक्र जर एका तत्वामध्ये असतील आणि जातक जर पुरुष असेल तर त्याच्यामध्ये स्त्रीचं वर्चस्व त्याच्या जीवनामध्ये जास्त असेल बरोबर. आणि पुरुषाचं वर्चस्व कमी असेल. आता ही व्यक्ती पुरुष आहे तर ही बुद्धिवान व्यक्ती आहे. आता जेव्हा एखादी बुद्धिवान व्यक्ती असते तर अशा गोष्टीमध्ये ते उतरत नाही, ते तडजोड करतात. लक्षात घ्या, वैवाहिक जीवन जगण्याची एक वेगळी व्यवस्था आणि शैली असते. त्यावेळेला तुम्हाला भूमिका बदलली तर तुमचा संसार टिकतो, आणि जर भूमिका बदलली नाही तर संसारामध्ये तिथे व्यत्यय तयार होतात आणि व्याप निर्माण होतो. बरोबर सर. म्हणजेच काय की तुम्हाला जेव्हा एखादी कुंडली ठरवायची असते त्यावेळेला इथे ह्या जातकाच्या याच्यामध्ये चंद्र, बुध, गुरु आणि सूर्य हे जे आहेत हे करिअरला जास्ती प्राधान्य देणारे आहेत. तर असे लोक वैवाहिक सौख्यामध्ये जास्ती रुची न टाकता जसं आहे त्याप्रमाणे ते चालू देतात, कारण की बुद्धिमत्ता ही प्रभावशाली आहे. आणि जेव्हा बुद्धिमत्ता एखाद्या व्यक्तीच्याकडे आहे तर ती व्यक्ती निश्चितच जीवनामध्ये वैवाहिक आयुष्यात कॉम्प्रोमाइज करून जगत असते. तो कलह करत नाही. कलह करण्याच्या बाबतीमध्ये काही वेळेला जाणून बुजून कलह करण्याचा प्रयत्न करतात, जेव्हा
बुद्धीचा अभाव असतो, तिथे ओके बुद्धीचा प्रभाव आहे. ओके. कळलं? हो, कळलं कळलं sir. पण मग आपण असं म्हणू शकतो का त्याच्यामध्ये की मंगळ आणि शुक्राची युती असून शुक्र बलवान असल्यामुळे आणि ते सगळं वायू तत्वात असल्यामुळे मंगळाला अशी मोकळीक मिळालेली नाहीये स्वतःच कर्तृत्व आणि एनर्जी दाखवायला, असं पण आपण म्हणू शकतो का या पत्रिकेमध्ये? हो, बघा सांगतो मला. आता जातकाचा जन्म हा वृश्चिक लग्नात झालेला आहे. बरोबर. वृश्चिक लग्न ह्याचा मालक जो आहे तो वायू तत्वामध्ये 12व्या स्थानात गेलेला आहे. अधिक तर त्याच्यामध्ये जो प्रभावशाली ग्रह आहे तो शुक्र आहे आणि त्याने जास्ती अंश भोगलेले आहेत. अशा वेळेला तुम्हाला जर समजा त्या ठिकाणी मंगळाचं जर अस्तित्व दाखवायचं असेल तर मंगळ जर पुढे असता तर मंगळाचा प्रभाव त्या वायू तत्वामध्ये जास्ती असता बरोबर. आणि तो लग्नेश म्हणून असता. कळलं का? तर हो इथे हो sir. लग्नेश म्हणून मंगळाचा प्रभाव हा कमी आहे, तर इत्यादी ग्रहांचे प्रभाव जास्ती आहेत. टोटल 7 ग्रहांचीच ही कुंडली असते, 9 ग्रहांची नाही. बरोबर. असं. कळलं कळलं. थँक्यू सो मच सर. थँक्यू. बर, आता इथपर्यंत आपण बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आणखी धनप्राप्ती करेल का, यश मिळेल का, तर त्यावेळेला तुम्हाला परत त्या ठिकाणी 2-6-10चा विचार करायचा आहे. आता 2-6-10च्या मध्ये विचार केला तर गुरुची दृष्टी ही 5वी कशामध्ये येते, तर त्या ठिकाणी षष्ठ स्थानामध्ये येईल आणि दशम स्थानामध्ये पण येईल. कळलं का? बघा गुरुच्या दृष्टीचा प्रभाव किती आहे हे जेव्हा तुम्हाला सांगायचं असेल जातकाला तर गुरु. हा, येस मॅडम. आणि पंचम आणि सप्तम स्थानावर येईल. हा, नाही, ऋषभ जो आहे ना तो धनस्थानात आल्यानंतर त्या अच्छा. जातकाच्या जीवनामध्ये गुरु हा षष्ठस्थान धनत्रिकोणातला आहे ना तो. हो हो. हा, तर त्यावेळेला दशम स्थानावरती पण दृष्टी येईल आणि षष्ठ स्थानावरती पण येईल. म्हणजे आर्थिक बाबतीमध्ये जेव्हा आपण एखादी पत्रिका परिचय करू किंवा त्याचं विश्लेषण करू त्यावेळेला तुम्हाला गुरुच्या दृष्टीचा लाभ कोणत्या कोणत्या स्थानाला मिळण्याची शक्यता आहे. म्हणून पत्रिका कुठलीही वास्तवी लक्षात घ्या, आपण त्यावेळेला तिथे शिकलो होतो की जेव्हा एखाद्याचा पिंड हा कुठल्या तत्वाचा असेल त्याचप्रमाणे बायोलॉजी प्रमाणे मनुष्याचं जीवन असतं. तसं हा व्यक्ती जी आहे ती वृश्चिक लग्नात जन्माला आलेली आहे, त्याचा अधिपती हा वायू तत्वामध्ये आहे, हुशार आहे, बुद्धिवान आहे, पण कशामध्ये आहे तर तांत्रिक गोष्टीमध्ये तो बुद्धिवान आहे. मंगळ हा तांत्रिक गोष्टीचा कारक ग्रह आहे. समजलं का? होय सर, बरोबर. पण वैवाहिक जीवनामध्ये तुम्ही ह्या कुंडलीला जास्ती प्राधान्य देऊ शकत नाही. कळलं? येस. होय. हा, म्हणजे थोडस जेव्हा आपण एखादी हे पाहतो, मग आता मंगळाची दृष्टी पाहताना बघितलं तर या सगळ्याच ग्रहांवरती मंगळाची दृष्टी आहे. म्हणजे काय आहे तर त्या ठिकाणी मंगळाची दृष्टी त्या ठिकाणी आपण बघितलं तर 7व्या राशीत म्हणजे तुळ राशीमध्ये आहे. तर 8, 9, 10 ही चौथी दृष्टी आहे. त्याच्यानंतर तिथे दुसरी जी दृष्टी आहे म्हणजे 7वी, तर ती कुठे आहे तर मेष राशीवरती आहे. कळलं? आणि 8वी दृष्टी जी आहे ती वृषभ राशीवरती आहे. बरोबर. बघा, तुळेतला मंगळ कुठे पाहतो तर मेषेला पाहतो, मकरेला पाहतो आणि वृषभेला पाहतो. मग आता गुरु जर वृषभेला पाहतोय, मंगळ पण वृषभेला पाहतोय आणि गुरु त्या तत्वामध्ये आहे, तर त्या ठिकाणी यदा कदाचित मंगळाला त्या ठिकाणी प्राधान्य मिळेल. कारण का की गुरु त्याच्यावरती प्रभाव आहे गुरुचा. कळलं का? बघा परत सांगतो, होय सर. जिथे मंगळ गुरु पाहतोय ती वृषभ राहत आहे, मंगळ पाहतो ती सुद्धा वृषभ राहत आहे. तर गुरु पाहत असल्यामुळे जिथे मंगळ पाहत आहे निश्चितच त्या स्थानाला सुद्धा जातकाला तिथे फायदा मिळू शकतो. पण आपसामध्ये मंगळाची दृष्टी ही चतुर्थ दृष्टी जी आहे ती चंद्राला आहे, बुधाला आहे आणि शुक्राला आहे, सूर्याला आहे आणि गुरुला आहे. म्हणजे मंगळ जेव्हा त्याचा केंद्र योग करेल
तर त्या केंद्रयोगामध्ये वायू तत्व ते पृथ्वी तत्व हे केंद्रयोगातली तत्व आहेत. म्हणून कदाचित काही वेळेला चिडखोरपणा आहे, काही वेळेला ते घालवणं आहे, पण तरी सुद्धा चंद्र आणि बुध हे समजूतदार प्लॅनेट आहेत. अधिक गुरु त्यांच्या सोबतीला आहे, म्हणून कुंडलीचा प्रभाव हा जास्ती करून पृथ्वी तत्वाशी संबंधित आहे. बरं, अग्नितत्व रिकाम आहे. बघा, परत सांगतो, आता अग्नितत्व म्हणजे 1, 5, 9 या तत्वावरती फक्त मेष राशीवरती मंगळाची दृष्टी आहे. इत्यादी ग्रह मेष राशीला किंवा धनुराशीला किंवा सिंह राशीला पाहतायत का, याचा पण विचार करणं गरजेचं आहे. इत्यादी ग्रह, शनीची तिसरी दृष्टी सप्तम शनीची स्थानावरती आहे ना आहे. सर दृष्टी धनुराशीवर. हो. शनीची शुक्र दृष्टी बघतोय सर, धनुराशी. सिंह राशीला शुक्र बघतोय. हा. आता असं आहे मॅडम, म्हणजे दृष्टीचा प्रभाव सुद्धा आपल्याला पाहते वेळी त्या ठिकाणी शनी वृषभेला पाहतोय, शनी धनुराशीला पाहतोय, धनुराशीला पण पाहतोय ना सर शनी. वृषभेला पण पाहतोय, पण अग्नितत्वाच्या धनुराशीला पाहतोय. मग धनुराशीला मंगळ पण पाहतोय आणि शनी पण पाहतोय. मंगळ नाही नाही का? पाहते सर धनुराशीला. मंगळ नाही, मंगळ मेषेला नाही पाहत का? फक्त शनी नाही. मेषेला पाहतोय, मंगळ मेषेला पाहतोय. बरोबर आहे. मग त्या ठिकाणी तिथे शनी मंगळ जर दोन्ही अग्नितत्वाला पाहत असतील तर त्या ठिकाणी कलह होणार की नाही? होय होणार. हो, निश्चितच होणार. मग त्याला तुम्हाला सांगितलं पाहिजे की दृष्टीने पण कलह होऊ शकतो. तिथे स्थानामध्ये ग्रह पाहिजेत असं नाही. म्हणजे तुम्ही इथे पहा तर त्यावेळेला शनीची धनुराशीवरती दृष्टी आहे, ही मान्य आहे, 10वी दृष्टी आहे, बरोबर आहे? हो सर. मंगळाची 7वी दृष्टी मेष राशीवरती आहे, म्हणजे तत्व हो जर निगडी, आणि शुक्र सुद्धा सिंह राशीला पाहतोय. हो. मग त्यावेळेला तिथे जे काही आंदोलन होईल तर आता त्यावेळेला तुम्हाला एकदम ऍक्युरेसीकडे जेव्हा जायचं असेल त्याला तुम्हाला काय करायला हवं, तेव्हा गोचरीने जेव्हा जातकाच्या जीवनामध्ये जे प्रेझेंट पोझिशन असते गोचरीची, तर त्या तत्वाशी निगडीत असणारे ग्रह हे कधी कधी तिकडे येणार असतील. हे थोडस कॅल्क्युलेशन आहे आणि ते तुम्हाला बलवान करणं गरजेचं आहे. मॅडम चार्ट काढा. बोला. सर इथपर्यंत हे तुम्हाला आपण कळलं? नाडी अगस्ती नाडीप्रमाणे जेव्हा कुंडलीचं हे करतो, फलादेश देतो, त्यावेळेला पारंपरिक प्रमाणे नाही करायचा का विचार? कारण नाही, इथे आता पारंपरिक नाही. गुरु आता केतू आपण बरोबर आहे, शनी राहू बरोबर नाही आहे. नाही नाही त्याच्यामध्ये नाही फक्त करायचं. 7 ग्रहांचाच विचार केलेला आहे, सूर्यादी ग्रह राहू केतूचा समावेश केलेला नाही. बर. कळलं का? हो मग अशा ओके. वेळेला तुम्हाला तिथे जेव्हा गोचरीने जेव्हा फलादेश करायचा असतो, आता साधारणतः आपण एक बघूया. इथे पहिल्यांदाच मी सांगितलं तुम्हाला की पृथ्वी तत्व हे बलवान झालेलं आहे, बरोबर आहे? हो आता सर. वृषभेला गुरु आहे, म्हणजे तो पृथ्वी तत्वामध्ये आहे. हो. वायू तत्वामध्ये आता शनी महाराज आहेत, ते नंतर जलतत्वामध्ये जाणार आहेत. आता त्यांना पृथ्वी तत्व केव्हा मिळेल? बऱ्याच वेळानंतर, साधारणतः 10 वर्षानंतर, नाही का? सर मंगळ पण मिथून येतच आहे ना आता, म्हणजे वायू तत्वात वायू तो पण तत्वात. येतो. पण हो. कसं आहे मॅडम की ज्याला आपण म्हणतो मंदगतीचे ग्रह, जे त्यांचा हा. विचार केला जातो, तर त्यावेळेला ते जर तिथे असतील तर शनी कधी येणार आहे पृथ्वी तत्वामध्ये, ज्याची स्वतःची राज पृथ्वी तत्वाची आहे. अजून 5 वर्ष. म्हणजे तो 7.5 वर्ष वृषभेला, जातील सर. 7.5. वृषभेला 7.5 जाईल. 7.5. हो बरोबर. आता त्याच्या अगोदर आपल्याला आता सध्याच्या स्थितीमध्ये जो दीर्घकाळ वास्तव्य करणारा ग्रह जो आहे, ज्याला आपण मंदगतीचा म्हणू, तो ग्रह कोण आहे? तर तो ग्रह आहे गुरु, नाही का? हो सर. आता गुरुचा प्रभाव आहे आता सध्याच्या काळामध्ये. आता त्यावेळेला जातकाचं वय या दरम्यान, म्हणजे जेव्हा गुरुने प्रवेश केला गेल्या वर्षी, त्यावेळेला पासून आतापर्यंत, आता 15 मे पर्यंत गुरु तिथे असतात, तर त्यावेळेला जातकाचं वय काय असेल
आणि त्याला कुठल्या बाबतीमध्ये यश मिळेल हे तुम्हाला गुरु ग्रहाशिवाय प्रश्न सोडवता येणार नाही. बघा काय वाटतं, काय क्रिटिकल वाटतं का? सर त्यावेळेला म्हणजे 55 वर्षाची ही व्यक्ती असेल. हा, जेव्हा असेल हा, तेच. म्हणजे मग गुरुग्रहामुळे हा नोकरीत काही फायदे आर्थिक झाले असतील किंवा असं. हा हा येस. आता कसं आहे मॅडम बघा, हा की आता ऋषभेला गुरु आहे म्हणजे तो कन्या आणि मकर राशीवरती त्याचा प्रभाव आहे हा तत्वाच्या अनुसरून, बरोबर आहे. हो 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 आता पुढे जाऊन जेव्हा त्याच्या अगोदर पण हा जन्मता ही स्थिती होती, हा तर जेव्हा गोचरीचा विचार आपण जेव्हा केला हा तर त्यावेळेला मंदगतीचा ग्रह हा गुरु हा हा त्या ठिकाणी पर्टिक्युलर पॉझिटिव्ह आहे आणि आता रनिंग प्लॅनेटरी पोझिशन हा वर्तमान हा ही सुद्धा पृथ्वी तत्वामध्ये आहे, हो हो नाही का. हो तर अशा वेळेला त्या ठिकाणी तुम्हाला असं जातकाला तुम्ही सांगू शकता की हा ऋषभेला जेव्हा गुरु येईल हा त्यावेळेला तुझ्या जीवनामध्ये निश्चितच कलाटणी देणारं आयुष्य मिळेल आणि ती चांगली कलाटणी असू शकेल. कारण का की गोचरीचा गुरु हा रवी, बुध, हो चंद्र आणि स्वयंगुरु यांच्यावरती तो मुळात योग करणार आहे आणि तो योग जो आहे तो साधारणतः 1 वर्षाचा असेल. बरोबर आहे. तर म्हणजे गुरु पंचमेशी धन्यवाद. म्हणजे मग मुलांच्या बाबतीत पण काही चांगलं धन्यवाद. घडू शकेल का? गुरु पंचमी बघा, आता परत समजावून मॅडम, हा पहिल्यांदा तुम्हाला आपण बघितलं तर मेष लग्नाची कुंडली आपण विचार करायचा, कारण हो कालपुरुषाची कुंडली, बरोबर आहे. हो 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 सर. आता वृषभ राशीमध्ये गुरु आहे हे तर नक्की आहे, त्याच्यामध्ये वाद नाही. मग नाही तो हो वक्री बरोबर आहे. असो का मार्गी असो, वृषभेत गुरु आहे याला मान्यता आहे तुमची. हो सर. बरं, त्याच्या सोबत आता जशी स्थिती त्याच्या जन्माच्या वेळी कन्या राशीतला गुरु आणि आता ऋषभेतला गुरु हा तत्वानुसार एकच आहे की नाही? हो पृथ्वी तत्वामध्येच दोन्ही बरोबर आहे. बरोबर. हो तो त्या दृष्टीने गुरु कन्या राशीवरती पण दृष्टी टाकतोय आणि मकरेवरती पण टाकतोय हो सर बरोबर आहे. आणि ऋषभेमध्ये त्याचं गोचर चालू पण आहे, हो बरोबर आहे नाही का. सर. म्हणजे हो सर. याचा अर्थ गुरु हा प्रेझेंट पोझिशन मध्ये अतिशय बलवान प्लॅनेट म्हणून आपण समजायला हरकत नाही. आता हो त्याच्या सर. पुढे जाऊन जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट निश्चित कराल तर तुम्हाला थोडंसं मार्गदर्शन करतो. आता गुरु वक्री आहे हे नक्की का मार्गी हो आहे? सर. बघितलं नाही सर, बघायला पाहिजे. मग ठीक आहे. मार्गी आहे ओके, आता सर. मार्गी झालाय सर, गुरु मार्गी झालाय आता. 4 फेब्रुवारीला तारखेला. वक्री मार्गी होता तो झाला ना. मार्गी झालाय. ठीक आहे, ठीक 4 आहे, ठीक फेब्रुवारीला. आहे. येस मॅडम, आता मार्गी झालेला आहे, बरोबर. आता त्याच्यानंतर गुरुची कनेक्टिव्हिटी ह्या पृथ्वी तत्वामध्ये प्रत्येक ग्रहाशी केव्हा तयार होईल ह्याचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. त्यावेळेला मूळचा गुरु किती अंशाचा आहे, नंबर 1. नंबर 2, मूळचा बुध किती अंशाचा आहे. नंबर 3, रवी मूळचा किती अंशाचा आहे. तर त्या पोझिशनला जेव्हा गुरुचं भ्रमण स्पर्श होईल त्या तत्वाला अनुसरून त्याच दरम्यान जातकाच्या जीवनामध्ये ह्या 4ही ग्रहांना गुरु सपोर्टेड प्लॅनेट म्हणून संबोधला जाईल. म्हणजे त्या त्या ग्रहांचे जे अंशावरती गुरु असेल त्यावेळेला त्याचा त्या ग्रहांच्या कारकत्वामध्ये त्याला फायदा होईल. येस. चांगलं आता चांगलं त्या फळ मिळेल. येस. मग आता ते कारकत्व म्हणजे कसं आहे की मॅडम, गुरु मार्गी झाला हा मान्य सर. आहे, त्याच्या अगोदर तो आगमन झालं ते सुद्धा मान्य आहे. जर त्यावेळेला 0 डिग्रीवरून आरंभ झाला आणि यदा कदाचित ह्या कुंडलीमध्ये 6 डिग्रीचा ग्रह असता तर रवी आहे ना पहिल्यांदा 6 डिग्री वरती सर. मग पहिला रवीला त्याने फलादेश दिलेला आहे. आता गुरु हो 6 डिग्रीला येणार नाही. नाही. तसंच तर आहे. हे कॅल्क्युलेशन निश्चित लक्षात हो ठेवणं आता गुरु गरजेचं आहे. 17 अंशावर आहे. हा, नाही, हे कॅल्क्युलेशन लक्षात का ठेवायचं, कारण आगमन आणि निर्गमन जाता जाता तो चंद्राला फलित देणार आहे, हो सर. नाही का. हो बरोबर आहे सर, समजलं हा, सर.
म्हणजे पहिल्यांदा तुम्ही सांगितल्याप्रमाणे रवी हा कमी अंशाचा आहे, त्याला गुरु हा आरंभीच फळ देईल. त्यानंतर तो जेव्हा दुसरं फळ देईल त्यावेळेला कदाचित त्याची पोझिशन फॉरवर्डेडच असणार, कारण का की तो 27 अंशापर्यंत येणार, तोपर्यंत तो आघाडीवरतीच असेल. आणि त्या दरम्यान वृषभ राशी, मकर राशी, कन्या राशीमध्ये असणारे सर्व ग्रह ज्या ज्या अंशावरती विराजमान जन्माच्या वेळेला असतील त्या त्या ग्रहांना त्याला पॉझिटिव्ह उत्तर दिलं जाईल. ओके सर, समजलं सर. आता हे सगळं जे आहे हे शास्त्रीय परीक्षेमध्ये येत नाही. सर आता गुरु चंद्राच्या योगात येणार आहे, म्हणजे अंशात मग जेव्हा बघा विचार करायला गेला तर म्हणजे चतुर्थ स्थानाचंही चांगलं फळ मिळेल आणि ह्या कुंडलीला भाग्येश म्हणून पण चांगलं फळ मिळेल. ह्या दोन्ही मी आता बाजूनी काय विचार करायला पाहिजे ना सर. हो, शास्त्रीय परीक्षेलाही शिकवलं जात नाही खरं. हो, म्हणून मी तेच म्हटलं ना की वृषभेत आहे तो, आणि मग मुलांच्या बाबतीमध्ये हो पण चांगलं काहीतरी घटना घडतील, हो की नाही? येस येस. तरी शेवटी गंमत अशी आहे की आपल्याला जेव्हा तत्वाच्या अनुसरून जेव्हा विषय मांडायचा असतो त्यावेळेला आता कुलकर्णी मॅडमनी जे सांगितलेलं आहे तर त्याच्यावरती पण तुम्ही लक्ष ठेवणं गरजेचं आहे, विचार करणं पण गरजेचंच आहे. हो आता सर. एवढं क्रीम सायन्स, एवढं डिटेल सायन्स तुम्हाला कितीही तऱ्हेच्या शास्त्रीय परीक्षा घेतल्या नाही सर, तरी कुठेच सुद्धा मिळणार नाही तिथे सर, नाही मिळणार सर. तुमच्याकडूनच मिळतं सर आम्हाला, बाकी ऐकायला कुठेही पण नाही मिळालं मिळत नाही, सर. शिकणं दूरच राहिलं नाही सर. सर. ऐकायला पण मिळालेलं सर नाहीये, ते तुम्ही शिकवताय सर. सर जलतत्वाचा काय होणार फलादेश जलतत्वाचा? सांगतो ना. आता तो पहिला हे कम्प्लीट करूया मग तिथे जाऊया. पहिला रोड साईडने जाऊया मग बोटीत बसूया. हा मूळ पत्रिकेतला गुरु 12 अंशावर आहे, म्हणजे वृषभेमध्ये हरकत जेव्हा नाही. गुरु 12 अंशावर गेला तेव्हा त्यांनी गुरुची पण फळं सगळी दिली, हो येस की नाही? येस. गुरु ज्या ज्या हा स्थानांचा कारक आहे त्या स्थानांच्या बाबतीत सगळी चांगली फळं दिली. बरं. आणखी दुसरं मग कसं आहे मॅडम बघा, आता हा तपास करते वेळी तुमचं गणित कसं पाहिजे, गणित कसं पाहिजे हा तर सर. हा. ह्या 12 अंशापर्यंत गुरु आता वक्री म्हणून आलेला आहे का, तर नाही. नाही. हो. 7 फेब्रुवारी पर्यंत गुरुचे अंश किती होते? 17 नाही, 7 फेब्रुवारी पर्यंत, हो सर. गुरु 17 अंशावर. 17 अंशच होते, 17च. ठीक आहे. त्याच्या जवळपास असणारे मागे मागे असणारे ग्रहाला गुरु स्पर्श करणार आहे का? नाही करणार. नाही, पण नाही जेव्हा तो करणार. 12 अंशावर होता तेव्हा तो आला होता, तेव्हा तो तो स्पर्शून तो गेला ना. तो इट इज फर्स्ट स्ट्रोक मॅडम. हो, जसा तुम्ही रवी सांगितला त्याप्रमाणे त्याप्रमाणे. हो, आता 17 अंशाच्या मागे जाणारच नाही तो. नाही जाणार. म्हणजे ह्याचा अर्थ त्याचे पुढचे ग्रह जे असतील त्यांना त्याचा बेनिफिट मिळेल. हो, म्हणजे आता बुध 22 अंशावर आहे आणि चंद्र 29 अंशावर आहे. मग त्या म्हणजे दोघं त्या हक्कदार ग्रहांना आहेत. हक्कदार कोण आहेत तर ते दोघं आहेत. बुध बुध. आणि चंद्र. हो सर. येस. बुध म्हणजे कोण आहे तर त्या ठिकाणी व्यापारामध्ये वृद्धी होणं, व्यापारामध्ये परिवर्तन होणं, कळलं का? हो 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 मग सर, अशा समजलं. वेळेला जेव्हा योग तयार होतात म्हणून तिथे तुम्हाला त्यावेळेला असा विचार केला पाहिजे की गुरुचा पल्ला किती चाललाय, मागे आला तर किती मागे आला, कळलं का? हो सर. हो. जर गुरु मागे आला, नो डाऊट मागे आपण विचार करू शकतो, नाही करू शकत असा भागच नाही, पण किती मागे येणं आणि परत किती पुढे जाणं याची जी कालमर्यादा आहे ती ऍस्ट्रॉलॉजर म्हणून तुम्हाला निश्चितच माहिती असायला हवी, नाहीतर हो सर. तुमचं फलादेश तिथे तुम्हाला सापडणार नाही. आणि जेव्हा अशा घडामोडी होत असतात तर त्यावेळेला नाडीमध्ये असा शोध घेतलेला आहे आणि हो तेच सर, मी समजलं. तुम्हाला सांगतोय. हो त्याचं सर. कुठेही डिटेल रायटिंग मध्ये माझ्याकडे सुद्धा नाही. नाही सर, कुठेच मिळणार नाही सर आम्हाला. म्हणून तिथे गुरु जेव्हा मागे शिंदे मॅडमने सांगितलं होतं की गुरु 27 अंशापर्यंत येऊन नंतर रेट्रोग्रेड झालेला आहे आणि त्याच्यानंतर तो फॉरवर्डेड पण झालेला आहे. मग 17 अंश ते 27 अंश 27 पासून हे 17 पर्यंत वक्री होतात. म्हणजे हे 10 अंश
जेव्हा तो माघारी चालला होता त्याच्या इन बिटवीन एखाद्या ग्रहाला स्पर्श करून तो मागे गेलाय आणि तो ग्रह पुन्हा अपेक्षित आहे आता परत गुरु माझ्याशी संपर्क साधणार आहे. म्हणजे बुध 22 अंशावर होता तर बुधाला तो वक्री असताना स्पर्शून गेलेला आहे, येस नाही येस का? येस. आणि चंद्राला सुद्धा नाही, चंद्राला नाही. चंद्राला पण नाही. हो, आता मार्गी झाल्यावरच चंद्राकडे जाणार. चंद्र राशांतर करतेवेळी चंद्राचं गाठभेट होणार. म्हणून हे प्रामुख्याने जेव्हा आपल्याला माहिती असेल तरच तुम्ही नाडी ही सक्सेसफुली वाचू शकता, अदरवाईज नाही. हो सर, छान समजलं सर. थँक्यू सर. म्हणजे एक ग्रह तर एक हा विचार, बोला. आपण हा अंशात्मक सगळा संबंध बघताना अजून गुरु 29ला आलेले नाही, पण चंद्र मात्र 29ला आहे आणि मीनवाईल 17 ते 27 पर्यंत गुरु वक्री झालेले आहे. मग आतापर्यंत चंद्र हाच तिथे बलवान आहे, तो कायम राहणार. हा तो कायम राहणार. हा, आणि जेव्हा 29ला गुरु येतील तेव्हा त्याला गुरुचं बळ अधिक मिळणार. हा, एक काहीतरी घटना बघ. आता या वेळेला चंद्राच्या बाबतीमध्ये आपल्याला फलादेश द्यायचा किंवा इत्यादी गोष्टींना फलादेश द्यायचा आहे, तर तो जो शेवटचा मेजर प्लॅनेट आहे जो अख्ख्या कुंडलीचा राजा आहे, तर त्या ग्रहाला गुरुचा सपोर्ट म्हणून गुरु त्याचा मित्र आहे. गुरु कोणाचाही शत्रू नाही, लक्षात ठेवा. एक लक्षात ठेवा, गुरुचं काम आहे, तुम्ही जेव्हा एखाद्या देवळात जाता तर पुजारी म्हणजे गुरु आहे, कळलं? आणि तो सगळ्यांना जेव्हा प्रसाद वाटप करतो तर तिथे जातीचा, ज्ञातीचा, व्यक्तीचा, स्त्री पुरुष याचा भेदभाव नसतो. तसंच नाडीमध्ये गुरु चंद्र छोटा आहे, मोठा आहे, लहान आहे, आणखी कोण काय आहे, शनी आहे, त्याच्यामध्ये भेदभाव कधीही करत नाही. त्याला गुरु म्हटलेलं आहे. गुरुची व्याख्या काय? हा, तृप्ती कुलकर्णी मॅडम. सर बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. सर आता तुम्ही सांगितली ते अगदी परफेक्ट, म्हणजे अगदी त्याचं विवेचन सुंदर केलंय सर. सगळ्यांना सामावून घेणार आहेत. हो 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 सर. प्रश्नच नाही, प्रश्नच नाही. तो कोणाशीही भेदभाव करत आहे. त्याला लोक सतावतील, नावं ठेवतील. सतावतील. हो हो बरोबर आहे सर. त्याला लोक नावं ठेवतील, क्रिटिसाइज करतील, चिकित्सा करतील, त्याच्यावरती ब्लेम करतील, पण गुरु स्वतःहून नाही करणार. नाही करणार सर. होय, हे गुरुचं तत्व आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सात्विक ग्रह आहे तो. अशी जी काही गुरुची तपशीलवार माहिती जी आहे ती आजपर्यंत कोणी दिलीच नाही, शिकवलीच नाही आपल्याला. नाही सर, खरंच नाही दिली कोणी सुद्धा. एक तर मग दृष्टिकोनच अशा वेगळा वेळी दाखवला तर तुम्ही गुरुकडे बघायचं. अशा वेळी कदाचित चांगला मान सन्मान किंवा एखादं बक्षीस असं काहीतरी या व्यक्तीला मिळू शकतं ना, कारण चंद्र आणि गुरु मनाचं समाधान करणारा प्लॅनेट आहे. मातेला चांगला फायदा होईल ना, तर मातेला लाभ होईल ना चांगला. एक मिनिट. आईपेक्षाही मानसिकरित्या जातकाच्या जीवनामध्ये आनंद मिळाला. आता तुमच्याकडे जातक आलाय, त्याची समस्या काय आहे? मग ती आईची आहे का आणखी कशाची आहे का समाधानाची आहे? तर द मून इज रिलेटेड, त्याची कार्यपद्धती काय आहे, कळलं? चंद्र 29 अंशावर आहे, तसा गुरु आता 10 मेला येईल 29 अंशावर. हा, जेव्हा येईल मॅडम तो क्षणी तुमच्याकडे पाहिजे. येस. हो हो. आणि महाराष्ट्र पंचांग विकत घ्या. हो सर, घेतलंय. आणि महागड्या क्लासला लगेच घेतलंय. आणि त्याच्याबरोबर महागड्या क्लासला परत कधी जाऊ नका. नाही सर, कधीच नाही जाणार. आता जायची गरजच नाहीये सर. इथे आल्यावर कुठे जाणार आम्ही? कुठेच नाही जाणार. त्यांना फोन केला होता, म्हटलं जाहिरात छापायची आहे. ते म्हटलं कसली? म्हटलं महागड्या ज्योतिषशास्त्राला प्रवेश घेऊ नका अशी जाहिरात. बोलले साहेब आमचं दुकान बंद होईल, अशा जाहिरात आम्ही छापणार नाही. हो सर. हो नाही, म्हणजे असा हा तुम्ही जो अभ्यास करत आहात तो अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामध्ये कशा रीतीने तुम्हाला पुढे जायचं आहे हे तुम्ही ठरवा.
हो सर. नुसतं ज्योतिष आणि येऊन तुम्ही बसणार. सांगितल्याप्रमाणे बरोबर आहे, 27 अंशालाच गुरु वक्री होतो. मी बरेचदा तपासलं. आता पण नोव्हेंबरला, 23 नोव्हेंबरला 2024 मध्येच गुरु 27 अंशावर गेला आणि वक्री झाला. तो आता 4 फेब्रुवारीला मार्गी झाला. मग त्याच्या पुढचे असणारे ग्रह जे 16 अंशाच्या नंतर असतील त्यांना डबल बेनिफिट मिळेल. परत पहिला मिळालेला आहे, त्याच्यानंतर मागे जाताना मिळाला आहे, परत येताना पण मिळणार परत आहे. येताना. हो हो सर. हे तुमच्यामुळे समजलं आधी. वक्री मार्गी जाताना जे 1, 2, 3 आहे तिथे मागे जाऊन पुन्हा आल्यावर सेकंड स्ट्रोक, ते पक्क लक्षातच राहिले आता. आणि नाही, छान आणि सर. धन्यवाद. काय गंमत आहे मॅडम, काय माहितीये का, पत्रिका मांडल्या मांदेली बघा, सुरमई बघा, वक्री बघा, कळलं का? आणि ते कुंडलीची भाषामध्ये मांदेली जास्त आहेत. हा जो परिचय आलाय ना, हा तिकडून आलाय, कुंडलीची भाषेमधून. हो हा सर. इतर लोकांना अभ्यासक्रमाला, ते शास्त्रीच्या अभ्यासक्रमाला ते सांगतातच ना कुंडलीची भाषा. तो हेच त्यांचं सिलेबस तो आहे. त्यांची विक्री करण्याची आहे. आता कुलकर्णी मॅडम देणार आहेत ना 500 रुपयामध्ये पुस्तक. हो सर. सर देणार आहेत नाही ना? किती मला त्यांना सांगा सर, त्यांचा नंबर मला द्या सर, मी त्यांच्याकडनं मागून घेते पुस्तकं. बरं ठीक आहे, आपण आता म्हणजे तो देते नंतर देते अर्ध्या किमतीत देते. काही हो प्रॉब्लेम नाही. ओके. नंबर नंतर घ्या बोलते मी. सरांकडून, पाठवते मी. हो हो चालेल. अहो ओके काही सर. वाचण्यासारखं नाही त्याच्यामध्ये मॅडम. नाहीये. मी तुम्हाला सांगतो एक साधी गोष्ट, नाही घ्या तुम्ही ते पुस्तक, मी काय त्याबद्दल विरोध करत नाही, पण मी तुम्हाला एक टेक्निक सांगतो. हा सर. समजा तुम्हाला शास्त्रीय परीक्षेला एखादं गणित शिकवलं जातं, हा मान्य आहे, सर. बरं आहे? हो हो मग ते सांगता रेखांश बघा, अक्षांश बघा, इकडे बघा, दक्षिण आहे का, उत्तर आहे का, फलाने अमुक आहे. त्याला म्हणा बाबा चल तुम्हाला मॉरिशसची कुंडली करून दाखव. अरे वा. हे असं ते कसं बोलू शकतो सर आपण? पण नाही ना बोलू शकत. असं कसं, मग तुम्ही पैसे भरू शकता, त्यांनी बोललेलं ऐकू शकता, असं ओके. कसं कसं, तसं नाही बरं होत ना. सर. बरं ठीक आहे, आता त्या ठिकाणी त्यांना कळलं पाहिजे की मॉरिशस इक्वेटरच्या मागे आहे का अलीकडे आहे. हो. हा एक भाग. दुसरा भाग असा आहे, इक्वेटर शिकवतच नाही. नाही शिकवत का? अच्छा. बरं. तिसरा भाग हो असा सर. आहे की बरोबर आहे. मॅडम, इक्वेटर नाही शिकवत ते लोक. नाही नाही शिकवत, अजिबात नाही. त्याच्यानंतर मॅडम असं आहे की त्या ह्याच्यावरती तुम्ही घरातली पत्रिका आणता, फळ्यावर मांडता आणि ती सोडवून दाखवता. हे असं लिहायचं, असं करायचं, त्यातून ते वजा करायचे, हे अधिक करायचं, हा पूर्व आहे, हा दक्षिण आहे, हा उत्तर आहे, हे अक्षांश आहे, हे रेखांश आहे. अरे बाबा तोंडी सांग ना, अमुक एका जपानचं, टोकियोचं, आणखी कुठलं नाही करत. ते सर काय मग गणित करतो. ज्योतिषोक्तीमध्ये बघून सांगतात, हो की नाही? नाही, ज्योतिष सोबती तरी करा, हरकत नाही, पण घरातून वही आणलेली पत्रिका जी आहे, वर्षानुवर्ष गाजलेली, तीच तुम्हाला सोडवायची हो हो, आहे. तीच दाखवतात. एखादी खूप म्हणजे जुन्या तारखेची कधीची तरी असते. आता बघा तुम्हाला बरोबर आहे. येईल अनुभव, आता अनुभव येईल तुम्हाला. हो सर, अनुभव घेते मी. हो. बरं चला ठीक आहे, आता आपण विषयावरती बोलूया. आता सांगा, त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही हे कराल तर आता गुरुचे बेनिफिट कसे मिळतील. आता हा राहिला भाग आपला याचा. त्याच्यानंतर गुरु हा तुम्हाला कळला व्यवस्थित. त्याच्यानंतर सूर्य हा प्रत्येक तत्वाला साधारणतः 4 महिन्यानंतर जाणार आहे. हो हो सर. सर. बरोबर. आता आपण सूर्याकडे जाऊ. चंद्र हा कॉमन आहे प्लॅनेट, नो प्रॉब्लेम. सूर्याकडे गेल्यानंतर ज्या तत्वाशी निगडीत सूर्य भ्रमण करेल, आता जसं की वायू तत्वामध्ये सूर्य आहे का, आता शिवरात्री होणार आहे ना. हो हो सर. हो हो. कुंभ बरोबर आहे. राशीत. हो सर. Yes. आता जर समजा ह्या मकर राशी किंवा वृषभ राशी किंवा कन्या राशीमध्ये जर आपल्याला त्याचा फायदा करून द्यायचा आहे किंवा त्याला फलादेश कसा मिळेल, तर त्यावेळेला तुम्हाला अगोदर मकर राशीमध्ये सूर्य 14 तारखेला जानेवारीच्या येऊन गेला. हो हो सर. आता व्यवस्थित ऐका. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याकडे प्रश्न घेऊन येते त्यावेळेला सूर्याच्या गणितानुसार
सूर्य सिद्धांतानुसार जेव्हा सूर्य एखाद्या राशीमध्ये प्रवेश करेल आयनिक वृत्तामध्ये आणि क्रांतीमध्ये किंवा निर्यनमध्ये, तर निर्यनच्या वेळेला तुम्हाला जेव्हा सूर्याचं आगमन होईल तर पहिला तो कोणाला भेटणार आहे? बरोबर आहे? त्या पर्टिक्युलर तत्वामध्ये कोणाला भेटणार आहे? कुठल्या सगळ्यात तत्वामध्ये कमी सर? त्याचा रवी ग्रह आहे, नाही का? म्हणजे तो रवीला जाऊन स्पर्श करणार आहे पहिल्यांदा. अशी सिक्वेन्स जर तुम्ही बनवली, लेवल 1, लेवल 2, लेवल 3, लेवल 4, हे 4 ग्रह तर आहेत तिथे. हो सर. मग रवी तिथे आगमन झालं तर पहिल्यांदा रवीला फळाला देणार आहे की नाही? हो बरोबर आहे? बरं, त्याच्याही अगोदर लक्षात घ्या, तत्वाला पहिला फलादेश मिळेल. अच्छा. म्हणजे कालपुरुषाच्या नियमानुसार किंवा मूळ लग्न कुंडलीच्या नियमानुसार सप्तम स्थान, लाभस्थान आणि पराक्रम स्थान ही तत्व एकच असल्यामुळे जेव्हा मकरेला फलादेश मिळेल तो त्या तत्वांच्या राशीला आरंभ होईल. कळलं? आणि त्या तत्वाचा भावमध्य काय असेल ह्याचा शोध घेतल्यानंतर सुद्धा त्या भावाला जेव्हा तो स्पर्श करेल मध्याला, त्यावेळेला त्या भावामधून सूर्य जाणार आहे, तर तिथे ते कार्य संपूर्ण तुमचं संकल्प पूर्ण होणे, तुमच्या योजना पूर्ण होणे. आता आत्तापासून मी कम्प्लिटली डिटेल्स मध्ये क्लास आजपासून सुरू केलेला आहे. बोला, लक्षात आलं? लक्षात येणं गरजेचं आहे. हो सर. प्रत्येक तत्वाला आता वायू तत्व आलेलं आहे, तिथे शनी महाराज आहेत, शुक्र पण आहे. आता रवी शुक्राहून जाणार आहे का शनीहून जाणार आहे, पण तो जाणार आहे एवढं नक्की आहे ना? वायू तत्वामध्ये मंगळ सुद्धा आहे, शुक्र सुद्धा आहे, नाही का? हो सर. मग शुक्र आणि मंगळ जर वायू तत्वामध्ये असतील तर त्यांचे जे काही अंश आहेत किंवा कला आहेत, विकला आहेत, ह्या किती आहेत याचा अंदाज जर डिटेल्स मध्ये आपल्याकडे नसेल तर पहिल्यांदा लक्षात घ्या, अंशाला स्पर्श करतो का विकलेला स्पर्श करतो हे लक्षात ठेवणे. पहिल्यांदा विकलेला करेल म्हणजे तिथे तिथपासून सुरुवात होईल ना. विकला, कला, अंश आणि मग राशी. आता राशीमध्ये आगमन झालेलंच आहे, नाही का? आता मंगळ आहे सर वायू तत्वामध्ये ना 18 अंशावर. हरकत नाही. आता त्यावेळेला जेव्हा रवी हा ग्रह मंगळाचा मित्र आहे, वायू तत्वामध्ये आता मंगळ रवी चाललेला आहे, आता त्यावेळेला तुम्हाला मार्च महिन्याची 3 तारीख ही जर तपासली तर 18 अंशाचा सूर्य असेल का? जरा शिंदे मॅडम बघा. 18 अंश 26 कला हो आणि सर. 50 18 अंशाचाच आहे. विकलांवरती आहे. 3 तारखेला आहे. हो 3 तारखेला 18 अंशाला. आता 3 तारीख ही शोधताना मी काय माझ्या समोर पंचांग वापरले? तुम्हाला गरजच नाहीये सर पंचांगाची कशाची. नाही, तसं नाही. काय माहितीये का, तुम्हाला पण तसं हुशार बनलंच पाहिजे. मी असं म्हणतो की तुम्ही सुद्धा हुशार झाला पाहिजे. त्यावेळेला तुम्हाला पहिल्यांदा ही तारीख कळली तर जातकाला तुम्ही असं सांगू शकाल 3 तारीखला तुझ्या जीवनामध्ये कायापालट होईल, काहीतरी फलादेश मिळेल, कारण तिथून सूर्य येत आहे, आगमन होणार आहे. बरोबर आहे? हो सर, समजलं. हो सर. 3 फेब्रुवारी म्हणालात ना सर? 3 मार्च. हो, म्हणजे रवी रोज 1 अंश पुढे जातो म्हणून 3 मार्चला फेब्रुवारीला रवी 18 अंशावर येईल, नाही का? नाही का? म्हणजे तुम्हाला जेव्हा एखाद्या गोष्टीचं विवेचन करायचं असेल तर ह्या तारखा लक्षात ठेवणे
आणि तो ग्रह किती याच्यावरून किती याच्यावर चाललेला आहे. म्हणजे सर सूर्य आता जे लग्न स्वामी मंगळ आहे ते 18 अंशावर मंगळ आहे, मग त्याला टच करणार आहे, मग स्पर्श तेव्हा करेल. ते मिळणार आहे, म्हणजे हो, तुम्हाला त्या फलादेश वायुतत्व मिळणार. त्या वायू तत्वात वायुतत्वामध्ये शुक्र सुद्धा आहे, मंगळ सुद्धा आहे, नाही का. हो सर. मंगळ आणि शुक्र असल्यामुळे त्या ठिकाणी शुक्राला पण फलित मिळेल आणि मंगळाला पण फलित मिळेल. आता ह्यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की सूर्य आणि गुरु आणि बुध आणि चंद्र हे जे ग्रह आहेत हे हानिकारक नाही आहेत. कसं आहे की रवी आला तर तुम्हाला एक ऊर्जा मिळते, मंगळ आला तर त्याच्या कॅटेगरी वेगळ्या आहेत, तो वाद तयार करेल, शांतता नाही ठेवणार. कळलं? आलं लक्षात? हो सर. हो सर. हा. चंद्र आला तरी सुद्धा तुमची मानसिक वृत्ती बदलणार आहे, त्याच्यामध्ये काहीही विघ्न येणार नाही. गुरु आला तर आणखी बेटर आहे. बुध हा ग्रह जो आहे हा पूर्णपणे लाभ कुठे आहे, यश कुठे आहे, बेनिफिट कुठे आहे ह्याच्यावरती जास्त काळ विचार करणारा प्लॅनेट आहे. तो उलट सुलट काही करणार नाही. फायदा कुठे आहे तिथे. कळलं? शुक्र जिथे सुख आहे त्या ठिकाणी तो जास्तीत जास्त इन्व्हॉल्वमेंट आहे. राहिला शनी, बरोबर आहे. ही कॅरेक्टर्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. राहिला शनी, तुमचं पूर्वकर्म जसं असेल तसं, आज मी एक लेख पाठवला त्याच्यावरती, तुमचं पूर्वकर्म असेल तसं त्या जातकाच्या जीवनामध्ये तशाच परिस्थितीमध्ये त्याला तिथे फायदा किंवा तोटा हे शनीचं काम आहे. आणि नैसर्गिक जे तुम्ही पेरलं असेल तेच ते उगवेल. बघा काय वाटतं तुम्हाला? हो सर, इत्यादी बरोबर आहे. ग्रहापासून बरोबर आहे सर, बरोबर आहे सर. इत्यादी ग्रहापासून अतिशय वेगळं जे जीवन आहे ते शनी ग्रहाचं आहे. तो कुठेही त्या ठिकाणी त्याची इन्व्हॉल्वमेंट होणार नाही. जैसा करेगा वैसा भरेगा. खरंय सर. मला आता 8वा शनी असून सुद्धा मला कधी 2.5 वर्षात काही त्रास झाला नाही सर. उलट सगळे फायदेच होत गेलेत, म्हणजे बरोबर आहे. माझा अनुभव सांगते मी. मग अशा वेळेला पत्रिका बघते वेळी आपण पहिला गुरु घेतला, आता सूर्य पण घेतला. आता त्याच राशीमध्ये त्याच तत्वामध्ये जेव्हा सूर्याचं भ्रमण असेल त्यावेळेला कुठल्या घडामोडी होतील, पहिला कोणाला तो स्पर्श करणार आहे त्याला तो बेनिफिट देऊन जाणार मूळच्या ग्रहाला, असं आपलं ज्योतिषशास्त्र सांगतं. कळलं? हो सर. आता जर समजा मॅडम जे काही लोक रेग्युलर नाहीयेत तर त्यांनी असं करू नका, कारण रेग्युलर नसाल तर तुमचा विषय एवढा कळणार नाही. मग परत तुम्हाला हे काय ते काय शोधाशोध करावं, तर तसं नाही होत. त्याच्यामुळे कधी कधी आपलं ज्ञान अपूर्ण राहतं. त्याला कारण पण तशीच आहे. जर तुम्हाला चांगलं शिकायचं आहे तर तुमचा अटेंडन्स फार महत्वाचा आहे. एखाद्या वेळेला कदाचित इमर्जन्सी असू शकते तर ती मान्य आहे, ग्राह्य आहे. पण लहर आली चला आज जाऊया तर तसं नाही. आज मला वेळ नव्हता, उद्या वेळ असेल, तसं पण नाही. कारण हे जे कॉम्प्लिकेटेड सब्जेक्ट्स आहेत हे तुम्हाला व्यवस्थित तुमच्या ध्यानीमनी आले पाहिजेत. अदरवाईज यू आर नॉट गोइंग टू रीड प्रॉपरली. आता आपण गुरुचं हे बघितलं तर त्यावेळेला सुद्धा गुरु इत्यादी राशीमध्ये पण भ्रमण करणार आहे. म्हणून मी तुम्हाला उदाहरण दिलं, जे गुरुजी देवापाशी असतात त्यांच्या स्पर्शाने त्यांचं जे वाटप असतं तिथे ते कधीही भेदभाव बाळगत नाही. त्यांची नजर पण तुमच्याकडे नसते. तुम्ही किती टाकता, तुम्ही किती घेता, का तुम्ही काय देता,
नाही, नथिंग डुईंग. कळलं? सर गुरु आता मिथुनेत जाईल की नाही नंतर? हो. मग बुधाचं आणि गुरुचं एवढं सख्य नाहीये ना सर, आता जे तुम्ही असं कोणी सांगितलं पण. नाही नाही, दोन शुभग्रह आहेत ना. बघा परत हो मी काय शुभग्रह सांगितलं तुम्हाला आहेत मॅडम, पण सांगतो तुम्हाला. त्याचं एक हा सर थोडंसं तेच वेगळं नाही, एवढं कारण आहे. सख्य नाहीये, मग तो तिथे कसा फळ देईल तो? सांगतो. बुध हा मिश्चित करणारा प्लॅनेट आहे. हो सर. गुरुच्या शेंडीशी टिंगल करणं हे बुधाकडे आहे. हो हो. गुरु टिंगल नाही करत. कळलं? अच्छा. हो म्हणून सर. तुम्हाला टिंगलबाज लोक भेटतात. मी पण टिंगलबाजच माणूस आहे. टिंगल करतो, काही करतो असं नाही. नाही आणि सर. स्ट्रॉंगली करतो. विरोध पण दर्शवतो, सांगतो पण, धंदा पण तोडतो लोकांचा. शास्त्री परीक्षेला जाऊ नका. माझ्यात त्या कृती आहेत. पण गुरुचा जर मी मनुष्य असतो तर तुला हा सर. कुठला झंझट घ्यायचं, पाप कुठे ओढवून घ्यायचं. इथे कसं आहे, टिंगल करून पाप ओढवून घेणे येते हे बुधाचं काम आहे. हे बुधाचं काम आहे. ओके. हे शेवटी सर एक प्रिन्सिपल बालक आणि एक मॅच्युअर्ड व्यक्ती हा जो डिफरन्स राहणार आहे तो दाखवतोच ना सर बुधाच्या हो राशीतला. बरोबर आहे. हो हो. कायम दाखवा, तसंच कायम आहे, दाखवा, हो बुधाचं हो तेच सर. काम आहे. हो हो. तेच. त्यामुळे कायम तसं फारसं मॅडम. जमत नाही. यस, कायम. हे जेव्हा तत्व शिकाल, तुमच्यासारखं उत्तीर्ण ज्योतिष कोण नसेल. उत्तम ज्योतिष कोण. नाही सर, तुमच्याकडेच हे असं शिकायला मिळतंय. म्हणजे खूप गोष्टी आम्हाला कळल्या, त्याच्यामुळे सगळं ह्याच्याकडे बघायचा दृष्टिकोनच बदलून जातो सर. येस, आणि असंच पक्क आहे. लक्षात राहतं म्हणजे ते. मग आता सर तिथे मॅडम तुम्हाला शास्त्री परीक्षेत प्रथम येणार आहेत. मी तर प्रार्थना नाही हो, सांगितलं काहीतरी काय, प्रथम म्हटलं कुठली पास झाले तरी खूप आहे. म्हटलं नवस करून या. आता ते देशमुख मॅडमांना एका अर्ध्या मार्कासाठी नापास केलं म्हणाले, त्यामुळे असं सुद्धा इतक्या हुशार त्या, आणि माझं काय पाड लागणार आहे तिथे. हो, काय पण सरांच्याकडून खूप शिकायला मिळतं, एवढं मात्र नक्की. नाही, ठीक आहे, आपला धर्म आहे, असं काही हे नाहीये. पण कॅरेक्टर्स आपल्याला कळले पाहिजेत. मी सांगितलं तुम्हाला की बुध हा टिंगलखोर करणारा ग्रह आहे. कॉमेडी करेल, हो नकला हो करेल, बरोबर आहे. नक्कल करेल, म्हणून त्याचं बरोबर नाव आहे सर. नकलाकार पण आहे. अच्छा. ओके. गुरु नकलाकार नाहीये. गुरु एकदम शांत आणि नाही, गंभीर, म्हणजे गंभीर असं नाही गुरुला पण गुरुला देवाची भीती आहे. बुधाला देवाची भीती नाही, म्हणून भीती तर नाहीये. घोटाळे करतो ना. हो सर घोटाळे कोण बरोबर करतो? आहे. घोटाळे कोण करतो? बुध. कळलं? बरोबर आहे. असं आहे. हे सगळं लक्षात ठेवून तुम्हाला तुमचं ज्योतिष आनंद ज्योतिष आहे. हे असं काय तर असं हसत खेळत शिकलं तर इतकं पक्क लक्षात राहतं सर. असं आहे. सर मी विचारू का? हा, बोला. शिकवणं ही पण सर हातोटी आहे, त्यामुळे जास्त चांगलं लक्षात राहतं. तेच येस. मी म्हटलं ना, फारच सुंदर, म्हणजे तोडच नाही त्याला काही. सोडच नाही त्याला. हो. हा, पोद्दार मॅडम बोला. हा हा नमस्ते सर. सर नमस्ते. मगाशी तुम्ही सांगितले की आपण जेव्हा रवीच्या अंशाचा पण विचार करतो ते आपल्याला माहिती पाहिजे. तर 13 तारखेला रवी हा 0 डिग्रीवर होता आणि 13 तारखेपासून 28 फेब्रुवारीचा महिना म्हणजे 15 दिवस आणि पुढे 3 दिवस म्हणजे 3 मार्च पर्यंत आपण कन्सिडर केलं तर रवी एक अंशाने पुढे जातो आणि म्हणून हो, 3 मार्चला आपल्याला तो 18 डिग्रीला एक्झॅक्टली मिळाला. असंच येस, आपण प्रत्येक वेळेस लक्षात घ्यायचं. येस, त्यानंतर येस, सर तुम्ही अजून एक पॉईंट बोलला की बुध शनी शुक्र यांच्याबद्दल तुम्ही सांगत होता. तर त्याच्यामध्ये जर बुधाच्या 2 राशी जे 3-6, शनीच्या 10-11 आणि शुक्राच्या 2-7, मग बुध जेव्हा या पृथ्वी तत्वात येतो तेव्हा तो बुध कन्येमध्ये, शनी पृथ्वी तत्वाच्या मकरेत आणि शुक्र हा पृथ्वी तत्वाच्या वृषभेत. या ठिकाणी जेव्हा जेव्हा म्हणजे गोचरणी किंवा त्यांची राशी पण असते तर तेव्हा त्या व्यक्तीचा प्रॅक्टिकल अप्रोच जास्त असतो असा विचार करायचा ना सर. आणि नक्की. दिसतात आता पण बघा, सर. पृथ्वी तत्वातले ग्रह तुम्हाला त्या तऱ्हेचाच लाभ देणार. हे तत्वाच्या अनुसरून आहे. बरोबर आहे. हा बरोबर. आणि प्रॅक्टिकल अप्रोच म्हटलं आपण, तर प्रॅक्टिकल अप्रोच मध्ये कसं आहे की मॅडम, की आता वायू तत्वामध्ये गुरु जाणार आहे, हे नक्की. तर हो तो लाभ कोणाला देणार आहे, तर ती स्थानं आपल्याला शोधायची आहे. हो सर. बरं.
आता त्यामध्ये जर समजा एखादी व्यक्ती आपल्याकडे आली आणि त्याचा विवाहाचा प्रश्न आहे असं आपण समजूया, तर अकॉर्डिंग टू नाडी ऍस्ट्रॉलॉजी तुम्हाला त्या ठिकाणी वायू तत्वामध्ये गेल्यानंतर तिथे ज्यांचे विवाह अडचणीत असतील, झाले नसतील, जमत नसतील, अशा लोकांना पहिलं प्राधान्य आहे वायू तत्वाच्या अनुसार. आता जर समजा वायू तत्वामध्ये एकही ग्रह नाही असं समजूया, तर त्यावेळेला तुम्हाला भावमध्य पाहायला पाहिजे. येस सर. भावमध्य का पाहायचा, तर एखाद्या तत्वामध्ये एखाद्या ग्रहाने प्रवेश केला 0 अंशापासून, येस सर. तर त्यावेळेला तुम्हाला तसं कळलं पाहिजे की बाबा आता कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तो अवधी पाहिजे आणि त्यामध्ये तुम्हाला भावमध्य जो आहे तो ताबडतोब काढता आला किंवा तयार असेल. आता काढायचा कशाला, तयार असेल तर त्या तयार असणाऱ्या मग त्याच्यावरती तुम्ही विवेचन करू शकता. हो सर. असा भाग आहे. म्हणजे सर आता जे तुम्ही सांगितलं ना वायू तत्वातलं म्हणजे लग्नाचं प्राधान्य कोणाला ते जरा एकदा रिपीट कराल सर. असं आहे मॅडम की जे लोक आता तुमच्याकडे आले आणि त्यांचा विवाह होत नाही किंवा जमत नाही आणि आपण ऍज पर नाडी ऍस्ट्रॉलॉजी आपण विचार करतो की बाबा मिथुनेला जर तिथे गुरुने प्रवेश केला त्याला विवाह जमण्याची शक्यता आहे, तर त्या व्यक्तीच्या मूळ कुंडलीमध्ये जिथे वायू तत्व असेल तर तिथे तुम्हाला भिन्न भिन्न जे स्पष्ट अंश मिळतात भावमध्याचे त्या ठिकाणी गुरु डेफिनेटली अकॉर्डिंग टू मोमेंट तो त्या ठिकाणी फलादेश देईल. जर कदाचित तिथे ओलांडून जर काम झालं नाही तर सेकंड स्ट्रोक मध्ये तरी होईल. जेव्हा वक्री होऊन येईल मागे त्यावेळेला पुन्हा मार्गी होताना सुद्धा दोन्ही वेळेला सुद्धा चान्सेस आहेत ते. हो बरं. आता याच्यामध्ये कधी कधी एखादी राशी लुप्त होते, मी येतो त्यावरती सगळं. एखादी राशी लुप्त झाल्यानंतर त्या राशीचा बिंदू हा जर तिथे आपल्याला आढळला नाही, बरोबर, तर कदाचित त्याच्या अगोदरची राशी जी आहे त्या राशीबद्दल आपण वक्तव्य करू शकतो. ओके बर. नसेल तर आता एक दुपारी मी व्याख्यान ऐकलं, मला वाटतं आपल्या लंडनच्या कुलकर्णी त्यांना माहिती असेल ते, तर त्या म्हणाल्या काय की बघा आता शनी 5 अंशाला वृषभेमध्ये आहे, कुंभेमध्ये आहे, मग आता तो मागे चाललाय म्हणजे तो मकरेचे फलादेश देणार. कुलकर्णी मॅडम पट्ट काय तुम्हाला? कुलकर्णी मॅडम, विद्या कुलकर्णी. हो सर, हो ऐकलं ऐकलं ना तुम्ही? बरोबर. असं कसं होईल? अहो शनीला 5 अंश मागे म्हणजे 5 महिने झाले. बरोबर बरोबर सर. कसा फलादेश देणार? असं नाही होत. काय करणार सर, सगळीकडे याच पद्धतीने शिकवलं जातं. दुर्दैव आहे ते. नशीब त्या शास्त्री झालेले नाही. खरंय सर, खरंय. सर एक विचारू? हा बोला बोला. आता आपण मिथुन राशीमध्ये गुरुचा प्रवेश झाला म्हणजे वायू तत्वामध्ये गुरुचा प्रवेश, पण मग तिथे रवीचा काही संबंध घ्यायचा नाहीये ना? रवीचा पण संबंध जर समजा त्या ठिकाणी वायू तत्वामध्ये कालांतराने बघा, आता समजा गुरुचा फलादेश आपण करत आहोत, बरोबर आहे, तर त्यावेळेला तुम्हाला जर सराउंडिंग बघितलं तुम्ही, तर जेव्हा गुरु एका तत्वाशी संबंधित जात असेल त्याला सूर्य हा जलद गतीचा ग्रह असल्यामुळे तो 12ही राशींना कव्हर करेल इन बिटवीन. हो हो, हे 4ही तत्व तो कव्हर करणार आहे आणि ही पॉवर फक्त सूर्यामध्येच आहे आणि चंद्रामध्ये आहे. म्हणजे जेव्हा रवी पण वायू तत्वात येईल आणि गुरु पण वायू तत्वात येईल तेव्हा जास्त हे योग येऊ शकतील. तो संयोग आहे, तो संयोग आहे. त्याची मोमेंट बघा कशी असते. ज्या वेळेला गुरु मार्गी असो किंवा वक्री असो आणि वायू तत्वामधूनच जेव्हा रवी जाणार आहे, पण त्याचं आगमन पहिलाच गुरुचं आहे.
ओके. तिथे ओलांडल्यानंतर तेव्हा तो तुळेला 15 ऑक्टोबरला जाईल. त्यावेळेला तिथे असणारा त्या डिग्रीचा पर्टिक्युलर रवी असेल आणि गुरु असेल, त्यावेळेला गुरु वक्री पोझिशन मध्ये कदाचित जाऊ शकतो, तरी हरकत नाही. कळलं? हो. म्हणजे तिथे तुम्हाला रवी जर त्या अंशावरती पर्टिक्युलर त्या डिग्रीवरती येणार असेल, त्यावेळेला गुरुची पोझिशन वक्री असो मार्गी असो, तरी सुद्धा तिथे जर ग्रह आढळला, भावमध्ये आढळला, तर त्या ठिकाणी फलादेश हा निश्चित तुम्हाला सापडेल. हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. आता तुम्हाला कळलेलं असेल तर मी पुन्हा ते रिपीट करीन, मला काही हरकत नाही. म्हणजे आतापर्यंत सर आम्ही नुसतं सप्तम स्थानावर दृष्टी जाते असं ढोबळ मानाने बघत होतो, पण तो वायू तत्वामध्ये जेव्हा येईल आणि तो हे करेल, तेव्हाच आपल्याला त्याच्या मग शनीच्या बाबतीत पण असंच म्हणायचं का? कारण आपण शनीची नक्की. पण दृष्टी बघतो. हो, शनीच्या बाबतीमध्ये बघा, मी काय सांगितलं तुम्हाला, शनीचा हिशोब आहे, गुरुचा हिशोब नाही आहे. ओके ओके. शनीला हिशोब आहे की प्रिव्हियस मध्ये काय केलेलं आहे, तो शेवटला बसला ना तिथे, हा मग त्याचा हिशोब तो करणार. हा. कळलं? असं आहे की तिथे तुम्हाला जेव्हा फलित करायचं असेल तर गुरु आणि रवी यांची मोमेंट काय आहे. यदा कदाचित गुरुला अगोदर ग्रह मिळाला असं समजा, आणि तो त्याला स्पर्श करून पुढे गेला तर त्याला फलित देणार. आता एक अंश चालण्यासाठी 14 दिवस लागणार असेल रेग्युलर पोझिशन मध्ये, तर विदिन दॅट 14 days समथिंग विल हॅपन. काही ना काहीतरी घटना घडेल, चांगली घडेल. पण मी जे तुम्हाला मगाशी बोललोय की गुरु हा एखाद्या गोष्टीचं वाटप करताना कुठल्याही तऱ्हेचा भेदभाव बाळगत नाही. बुध हा 420 आहे, तो कदाचित तिथे हे करेल. आपल्याला कोण जास्त देत, कोण कमी देत, बुधाकडे ती चालाकी आहे. आपल्याकडून पहिला कोणी सामान घेतलंय का, तर त्याला चांगला अप्रोच द्या, त्याला ऍडमिशन द्या, नाहीतर त्याला घेऊ नका. दॅट कॅल्क्युलेशन अंडर मर्क्युरी इज बिलॉंग टू एकदम द कॅल्क्युलेटिव्ह मर्क्युरी. ग्रह येतो बुध. प्रश्नच नाही ना, का फायद्याचं नाही असावं. कॅल्क्युलेशन. तर आता पण हळदणकर मॅडम जे विचारत होते ना सर, की लग्नाचं त्यांनी गुरुचा जसा आपण विचार सांगितला तसं शनीचा विचार कसा करायचा असं त्या मगाशी विचारत होत्या. तो हा कदाचित प्रश्न लक्षात नाही आला अपूर्ण. कदाचित तुमच्या. हा, हा, तर आता जसं आपण शनीचा वायू विचार तत्वामध्ये शनी गेल्यानंतर हा, मग त्या नाही लग्नाच्या तिथे बाबतीमध्ये सर. शनीच्या बाबतीमध्ये लग्न विवाह, तर विवाह ज्या हा, वेळेला विवाहाच्या बघा, बाबतीत. हा. शनीची मोमेंट आहे फार स्लो, हो बरोबर आहे. आता हो. आपण जलतत्वातला शनी पकडला आणि जलतत्वातली व्यक्ती आपल्याकडे आली, आणि हा. त्या दरम्यान जर तिथे त्या ठिकाणी गुरु आणि शनी या दोन ग्रहाला आपण माध्यम घेतलेलं आहे विवाहाच्या बरोबर बाबतीमध्ये जमणं. बरोबर. मग हो. तसंच शनीची मोमेंट पण असेल आणि सूर्याची पण मोमेंट त्याच सेक्टरमध्ये असेल, हा. तर तुम्ही तसा फलादेश देऊ शकता शनीला कॅल्क्युलेट अच्छा. करून. पण त्याची मोमेंट बर बर. स्लो आहे. हो. आता मोमेंट स्लो आहे तर ऐका, तुम्ही हा विवाह संस्थेत नाव नोंदवलेलं आहे, म्हणजे तुम्ही म्हणजे आपल्या हा, जातकाने, जातकाने. हा त्याला स्थळ बघून बघून तो पानं उलटून उलटून तिथे वेळ घालवतो, बरोबर आहे. हो हो. त्याच्यामध्ये जर शनीने योग केला हा. तर समोर पानं न उलगडता समोरून प्रपोजल येतं आणि तो म्हणतो विवाह अच्छा, शिक्षण संस्थेमध्ये माझे 10,000 फुकट गेले. फुकट गेले. हे होय. हे कधी तर रिअलाइज शनीचा होतं. योग कसा बघायचा सर विवाहासाठी? शनीचा योग बघायचा, शनी हा पण जेव्हा तुमचा विवाह झाला असेल हा सर. त्यावेळेला शनी हा कोणत्या साली विवाह झाला याची पोझिशन बघा. नाही नाही, पण आता समजा एखादी कुंडली आली, विवाह होत नाहीये, तर आता आता हीच समजा आता वृश्चिक लग्नाची कुंडली आहे, अशा ह्याच्यामध्ये आता शनी आहे तो कुंभेमध्ये आहे, आता सांगतो हा म्हणजे तुम्हाला. कसं बघायचं शनी सर? जलतत्वातलाच आहे आणि आता शनी जलतत्वातच येणार आहे ना. येस, हो बरोबर आहे मॅडम. त्याच्या आता कुंडलीत जलतत्वातच आहे. हो, आता जलतत्वात आहे. आता असं आहे मॅडम, हा
मॅडम, तुमचा विवाह हा कोणत्या सर. वर्षी झाला हे तर तुम्हाला माहिती आहे? हो 1984. हा, मग 1984ला तुळेतून शनी जात होता आणि त्यावेळेला तो चतुर्थात होता. त्यावेळेला गोचरीचा तिथे काहीतरी अटॅचमेंट झाली असेल आणि त्या दरम्यान लग्न होताना तो महिना जो आहे तो मार्च महिना होता का? फेब्रुवारी लग्न सर. फेब्रुवारी फेब्रुवारी. मार्च. हा, फेब्रुवारी मार्च. फेब्रुवारी. हा. हो हा, सर. मग तो बरोबर. करेक्ट झाला की नाही? हो सर. सर कसं मग ते मला सांगितलं सर? आता ते नंतर बघूया. आता काय तुम्ही मला काय गणित आमंत्रण परत तिथे पाठवलं गणित नव्हतं. कसं? ते शास्त्रीमध्ये म्हणजे शास्त्री सर कुठे गुरु शनी आणि सूर्य जेव्हा एका तत्वात येतील तेव्हा पत्रिकेत बघून आपण विवाह ठरू शकतो म्हणून सांगू शकतो ना? हो. आणि त्यावेळेला ऐका, त्यावेळेला गुरु हा वृश्चिकेमध्ये होता. हो सर. बरोबर आहे बरोबर. ना? मग हो तो सर. लग्नाला अटॅच झाला की नाही? हो झाला. बरोबर आहे. असं आहे. दिस इज कनेक्टिव्हिटी. म्हणजे जरा एका तत्वामधून हे झालं सर. बरोबर आहे. येस. ओके सर, समजलं सर. मग हे कॅल्क्युलेशन जर तुमच्याकडे मागची भूमिका नसेल, कसं असतं मॅडम, जेव्हा आम्ही नाटकात काम करतो ना हा तर सर. त्याला आम्हाला स्क्रिप्ट दिली जाते. तर नाटक म्हणजे काय? नाटकाचा मूळ अर्थ काय? जे खोटं असतं ते नाटक असतं. नाटक असतं. बरोबर आहे. कळलं? स्क्रिप्ट म्हणून त्याला वाचून सगळं नाटक पाठ म्हटलेलं करून. आहे. येस. ते पाठांतर करून, तसं हे पाठांतर करणं आवश्यक आहे. आवश्यक आहे. बरोबर आहे सर. खूप गरजेचं आहे. मग आता जर समजा त्यावेळेला लग्न झालं, त्यावेळेला प्लॅनेटरी पोझिशन काय होती? माहित नाही सर, बघायला पाहिजे मला. नाही, जे असेल मी तुम्हाला मला सांगितले गणित प्लॅनेटरी नाहीये सर पोझिशन. तुमच्याकडे. हा सर. तुम्ही मी तुम्हाला सांगितलं ना प्लॅनेटरी सर पोझिशन आता. सांगितले ना. हो. सांगितलं ना सर आता तुम्ही. अगदी खरं असेल सर. बरोबर आहे सर. मग आता फेब्रुवारी मार्च पण आपण काढला ना. हो बरोबर. असं आहे. असं सगळं करायचं असतं. थँक्यू सर. हो सर. धन्यवाद. बरं, आता वेळ झाली आहे. परत तर या कुंडलीत जलतत्वात फक्त शनी आहे. मग हो. आता शनी तिथे येईल तर मग काय घ्यायचा फलादेश? हा, आता त्यावेळेला समजा शनीचा फलादेश आहे तर त्याचा जो लेखाजोखा, ज्याचं जे अकाउंट आहे, लेखाजोखा म्हणजे अकाउंट, ते अकाउंट त्याला त्या ठिकाणी डिलिव्हर केलं जाईल. त्यांनी जे काही जीवनात केलेलं आहे त्याचा हिशोब, बरा वाईट जे असेल तो त्याला प्राप्त होईल. आता अशा वेळेला जर समजा एखादी अडचण असेल आणि काम पूर्ण करायचं असेल तर त्यावेळेला सुद्धा गुरु रवीची मदत घ्यावी लागेलच. अच्छा. तो पर्टिक्युलर त्या तत्वामध्ये, जसं आता इथे समजा शनी हा मीन राशीमध्ये येणार, म्हणजे जलतत्वामध्ये येणार. हो हो. आणि त्याच दरम्यान जर जलतत्वाशी संबंधित जर रवी असेल तर त्यावेळेला ते काम पूर्ण होणार. आता रवी जर परकेट जेव्हा रवी येईल, हा, करकेत म्हणा, मीनेमध्ये पण म्हणा. आता शनी आणि रवी मीनेत पण असतील ना. हो 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 हो. एखादी घटना होताना तिथे एखादा ग्रह असेल आणि त्याची मुवमेंट जर समजा शनी बरोबर, आणि शनी येणार पण आहे. आता जसं ह्या कुंडलीमध्ये शनी किती अंशाचा आहे? 26 अंशावर आहे. 26 अंशाचा जर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी 10 तारखेला जायला पाहिजे. 10 तारखेच्या दरम्यान 26 अंशाला रवी स्पर्श करेल. 10 तारखेला कोणत्या महिन्याच्या? तर एप्रिल महिन्याच्या. एप्रिल. हा, कारण 14 एप्रिल नंतर तो मेषेत जाईल ना रवी. 10 तारखेचा एप्रिल महिना, असं गणित आहे ते. कळलं कळलं सर, खूप छान सांगितलं. सर आता शनी जाणार आहे मीनेमध्ये जलतत्वाच्या ह्याच्यामध्ये, आणि समजा लग्नेश इथे आता वृश्चिक रास आहे, लग्नेश पण जलतत्वाच्या राशीत आहे कर्केमध्ये. तर मग अशा वेळेला त्या व्यक्तीचा विवाह ठरू शकतो का? आता याचा विवाह झालेला आहे, पण याचा विवाह नाही ठरू आता नाही, शकतो मी म्हणजे दुसऱ्या एका बाबतीत विचारते सर. हरकत नाही. तर त्या ठिकाणी बघा, शनी आणि गुरु हे दोन ग्रह जे आहेत हे तुम्हाला विवाहाला संबंध जोडण्यासाठी कारणीभूत असतात. हो सर. आयदर गुरु आयदर शनी, किंवा कधी कधी शनी आणि गुरु.
दोघंही. अच्छा. आयदर गुरु आयदर शनी. हम्म. बरं, दुसरी गोष्ट, विवाह कोण करवतो? आता जर समजा शनीने विवाह ठरवला आणि तो जर पूर्व दिशेकडून जात असेल अच्छा. तर हा. समजायचं आगीतून फोपाट्यामध्ये पडायचं आहे. बापरे. कळलं? अच्छा. हे ठरलेलं पूर्वेकडून आहे. जात असेल तर. प्रश्नच नाही. पण आता इथे प्रश्नच हे नाही. वृश्चिक लग्नालाच मी विचारते, आता तो इकडे उत्तरेकडे आहे, हो की नाही? उत्तरेकडून जाणार आहे दत्त म्हणजे. तर म्हणजे ऐका विवाह ऐका होऊ शकतो. ऐका ऐका असं आहे हा सर. की तुमचा विवाह झाला त्यावेळेला शनी तुळेला होता हो सर, आणि बरोबर. गुरु पंचमात होता. हो आता पंचमाची दृष्टी लग्नावर होती, पण हो तिथे माहेर सोडताना प्रत्येक व्यक्तीला दुःख होतच. हो होतं, बरोबर. मग ते दुःख त्या घडामोडी चतुर्थ स्थानाच्या संबंधित घडलेल्या आहेत का? हो हो, असं आहे. तूळ चतुर्थात, तूळ रास चतुर्थात आहे ना सर. हा, बरोबर आहे. असा असं फलादेश आहे तो. अच्छा. फलादेशाचं जे काही करण्याची पद्धती आहे ती अनेक अंगाने तुम्ही करू शकता, असं माझं म्हणणं आहे. हो बरोबर आहे सर, मला समजलं ते सर. ती कला अवगत असणं गरजेचं आहे. कठीण आहे सर, पण अभ्यास करायला खूप गरजेचं आहे, कठीण खूप नाही, अभ्यास कठीण करणं नाहीये, गरजेचं आहे. कठीण नाहीये. शास्त्रीसारखं कठीण नाहीये. माझ्यासारखीला कठीण आहे सर, माझा खूप काही अभ्यास नाहीये सर. आता बघा, त्या दुसऱ्या कुलकर्णी आहेत भाईंदरच्या, त्या किती हुशार आहेत. हो. त्यांना कठीण वाटणार नाही. मला वाटतं ना, पण सर नाही, हे आता जे तुम्ही सांगताय ते सुद्धा डोक्यात शिरायला थोडस मला कठीण जाते सर. असं करू नका, नाही तर मग ज्योतिष कसं होणार? आता या लहान लहान मुली एवढ्या हुशार झालेल्या आहेत, हो. मास्टर एकदम. त्यांनी ग्रीप पकडले त्या लोकांनी. कळलं का? मला ते बघा, अभ्यास करायला पाहिजे सर, रेकॉर्डिंग ऐकून ऐकून सर. नाही, अभ्यास तर करा तुम्ही, पण मी काय सांगतो तुम्हाला की एक सिस्टम असते कुठल्याही गोष्टीची. तुम्ही साधं घरी जेवण करायला शिकता सुरुवातीला, त्याला पण पद्धत असते ना, ती शिकवली जाते. हो सर, बरोबर. त्याच्यानंतर त्या जेवणाला चव येते, अदरवाईज येत हो नाही. हो हो सर, बरोबर. असं आहे. सर, हा, बोला. शनी पूर्व दिशेतून जातो म्हणजे कृत्तिकेपासून तर कर्केपर्यंत का? नाही नाही नाही, जे आपलं लग्न असेल त्या लग्नावरून जाताना जर विवाह झाला तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आंदोलन उपस्थित होतात. कारण पूर्व दिशेला असताना शनीच्यामुळे जर विवाह झाला तर, गुरुमुळे झाला तर नाही. हो, असं आहे. म्हणजे ते एक ईशान्येपासून तर इथपर्यंत नाही धरायचं, अग्नेयपर्यंत आपलं जे लग्न असेल तेव्हापासून नाही बघायचं. नाही नाही, तसं आहे. आता बघा कसं आहे की लग्न किंवा त्याच्या अगोदर किंवा त्याच्या पलीकडे, म्हणजे हा 12वं स्थान, पहिलं स्थान आणि धनस्थान, लग्न ज्या वेळेला होईल, विवाह ज्या वेळेला होईल त्यावेळेला शनीचं भ्रमण जर 12वं, पहिलं, दुसरं असेल तर हा त्या ठिकाणी त्या जातकाच्या जीवनामध्ये कलह हा निश्चित ठरलेला आहे. हो मग जो कोणी असेल तो हो तर वैयक्तिक सर. कोणाचं. मग आता मग 12व्या स्थानात शनी येणार आहे आणि वृषभ राशीत म्हणजे कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये दुसऱ्या स्थानात गुरु आहे. मग तरी सुद्धा जर विवाह झाला, आता दोन म्हणजे वृषभ राशीत गुरु आणि 12व्या स्थानात जर शनी असेल कालपुरुषाच्या कुंडलीप्रमाणे, तर तरी सुद्धा आंदोलन होतील का लग्न हो, झाल्यावर? आता आता ऐका मॅडम, पहिली गोष्ट, त्याचं मूळ लग्न कोणतं आहे? मिथुन आहे का? मेष लग्न, मेष लग्न. मेष लग्न. मग आता गुरु ऋषभेला आहे, लग्न कधी करणार आहात? या वर्षी म्हणजे एप्रिलच्या नंतर. हा, मग 12वा शनी असेल तर तो योग्य नाही. कालांतराने सांगतो तुम्हाला गणित कसं आहे ते. 12वं शनी असेल तर त्या ठिकाणी तो लग्नात कधी ना कधीतरी येणार, येणार की नाही? हो सर. मग कधी कधी एखाद्या जातकाच्या जीवनामध्ये पहिली 2 वर्ष अतिशय आनंदात जातील, त्यानंतर कटकटी सुरू होतील. कळलं? कळलं सर. असं आहे.
आता ज्योतिष पण शिकण्यामध्ये मग सर शिकवायला अशी कंडिशन जर आता त्यांनी सांगितली तशी कंडिशन असेल तर मग काय ते थांबायचं तोपर्यंत सर नाही, कसं शक्य आहे थांबायचं सर नाही. ना? नाही नाही, हा थांबायचं नाही. मी मी काय हा मी कटकटी तर थांबायला नेहमीच होत सांगत असतं सर, नाही. सगळ्यांच्या नाही ह्याच्यातच नाही नाही कटकटी नाही होत नाही असतं. नाही नाही, तसं नाही होत. कटकटी कालांतराने पण सुरू होतात, कधी कधी लग्न झाल्या झाल्या पण होतात आणि हो नकोसा जीव होतो माणसाचा. सर, आता असं आहे. माझं मेष लग्न आहे तुम्हाला माहिती आहे, आणि मग आमचं लग्न झालं त्यावेळेला मेषेतच शनी होता. हा, मग काय काय झालं तेव्हा? झालं ना सर, तुम्ही सांगताय त्याप्रमाणे झाल्यात गोष्टी. हा, मग आता मग त्या जर शनीने लग्न वय करून जास्त दिलं. झालं असेल तर हो, आपल्याला शनीने करणं लग्न करून भागच आहे दिलं. ना लग्न. सर बघा, वय पहिली जास्त गोष्ट, झालं असेल तर मग आपल्याला लग्न करणं भागच आहे ना. नाही नाही, ते जाऊ द्या. त्यांचं वय तेव्हा चांगलं होतं, म्हणजे जास्ती नव्हतं. पण तरी सुद्धा विवाह केल्यानंतर सुद्धा, चांगल्या व्यक्तीशी केल्यानंतर सुद्धा काही कटकटी निर्माण झाल्या, आणि त्या कोणी केल्या तर प्लॅनेटने केल्या, स्वतः नाही केल्या. बरोबर आहे सर. हो सर. असं आहे. चांगल्या व्यक्तीशी विवाह झाल्यानंतर सुद्धा घडामोडी होतात, नाही होत असं नाहीये. खरं आहे सर, अगदी खरं आहे. सर इथे म्हणून त्या व्यक्तीचा काही दोष येत नाहीये, बाकीच्या गोष्टींमुळे कटकटी निर्माण झाल्या. येस, हो. मग त्या व्यक्तीला का दोष द्या? नाही नाही सर, बिलकुलच नाही. कधी कधी इत्यादी लोक जे असतात ना आजूबाजूचे, होय, तुम्ही नातेवाईक. आजूबाजूचे, हा हा, मग आजूबाजूचे लोक म्हणजे कोण? तर एक तर 12वी रास आणि धनातली रास. होय, धनातेरास. त्याच्यामुळे हा, मग होय. ते त्रास देणार असतात. बरोबर सर. असं आहे. सर, हा, बोला. आता हा जो तुम्ही 12, 1 आणि 2 म्हणजे व्ययस्थान, लग्न आणि धनस्थान, हा आपण गोचरीने शनीचा पकडला. पण हो कधी कधी जन्मस्थ पण शनी हो हो, तो हे त्रासदायक असेल, होतो. तेव्हा पण त्या व्यक्तीला असं गृहीत धरायला हरकत नाही की हरकत नाही, हरकत. हा खरे खरं आहे ते. मी तुम्हाला उदाहरण देतो. एक व्यक्ती आहे, तुळेचा शनी आहे, लग्नी. लग्न झाल्यानंतर आपल्या जोडीदाराला चांगल्यापैकी वागवू शकला नाही, वर्तणूक बिघडली, वर्तणूक चांगली ठेवली नाही, जोडीदार स्वतः त्रासामध्ये आला. आता हे दुःख कोणाचं आहे? व्यक्ती पुरुष आहे, पण त्या जोडीदाराला जे घर पाहिजे, देशदार पाहिजे, जे आणखी ज्याला आपण म्हणतो स्वतंत्रता पाहिजे, आझादी पाहिजे, ते दिलीच नाही कधी. त्या ह्याच्यामध्ये कोंबल्यासारखं राहावं लागलं. का? कारण त्याच्या नशिबात ते आहे. कळलं? असा भाग. तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे अशा वेळेला 12वा शनी मूळचा जरी असेल हा. तरी सुद्धा कटकटी ह्या कायमस्वरूपी जातकाच्या जीवनामध्ये उपस्थित होतात, येतात, राहतात, जातात, परत येतात. हो सर. असं आहे. तर तुळेचा शनी लग्नात असताना नेहमीच असं होणार का? नाही नाही, मी काय सांगितलं, तुळेचा शनी म्हणजे बादशाह आहे असं नाही, तो पूर्व दिशेला आहे म्हणून सांगितलं. हा, नाही आता सांगितलं ना सर तुम्ही, लग्नी त्या व्यक्तीचा तुळेचा शनी लग्नामध्ये हो आहे म्हणून हो, मूळ पत्रिकेत. येस. आता मूळ पत्रिकेमध्ये शनी लग्नी येऊन तुमचा विवाहाची तुमची अपेक्षा असेल. प्रत्येकाला असं वाटतं माझा विवाह व्हावा, जीव आहे तो, बायोलॉजिकली, नाही का? हो बरोबर आहे. हो बरोबर आहे. मग त्यावेळेला त्याने विवाह केला आणि मग कपाळाला हात लावला, चालेल का? नाही नाही कळलं? चालणार. मग असं का घडतं? प्लॅनेटरी पोझिशन. हो. सर याच्यावर काही उपाय आहेत का? नाही, उपायाचा क्लास होईल आपला, तेव्हा सांगूया. सुरू उपाय झालंय ना सर, म्हणजे आता दुसरं होणार आहे ना सर लेक्चर त्याचं. होणार. उपाय म्हणजे सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे माणसाने शांत राहणे, जसा सर शनी शांत माझ्या असतो. मुलीचा तुळेचा शनी लग्नात आहे, पण तिचं काहीही कधीच काही म्हणजे त्यांच्यात वाद नाही, काही नाही, छोट्या बरं आहे मोठ्या ना, मग कुरबुरी चांगली गोष्ट होतात, आहे. पण चांगलं झालं सर. चांगली काहीच गोष्ट आहे ना मग प्रॉब्लेम ती. नाहीये सर. उलट इतकी उन्नती दिवसेंदिवस होत गेली सर, खूप चांगलं झालं आता सर. असं आहे म्हणून मॅडम, मी यदा विचारलं. कदाचित धनुराशीला गुरु आहे का? माहिती नाही, माझ्याकडे आता तिची पत्रिका नाहीये सर. पण धनुराशीला तुळेचा गुरु शनी असतात. तुळेचा धनुला शनी असेल तर धनुला गुरु असेल. शनी हो तुळेला जेव्हा आलाय त्यावेळेला एक तर नियम असा आहे की हा सर. 1956 साली कर्केला उच्चीचा शनी, उच्चीचा गुरु, आणि तुळेला उच्चीचा शनी 1956च्या दरम्यान. नाही, गुरु नंतर असं मकरेला झालं, आहे सर, गुरु मकरेला आहे. मकरेला आहे.
मग त्या ठिकाणी तिथे संबंध नाही येतो. धनु किंवा मकरेला येतो. तिथे आकाशाचे तसे नियम आहेत खगोलचे. ठीक आहे, बरं चला आता वेळ झालाय, नंतर गप्पा मारू. 85 सालचा जन्म आहे का त्यांच्या मुलीचा? हा असेल. हो हो 85-86 हा 1985 हो हा 1985. 84 साली पण होतं. हा 84 साली पण डोळ्याला शनी आणि धनुला. येस, 84ला वृश्चिकेला केतू गुरुची युती, त्याच्यानंतर धनुला गुरु, शनी तिथे, परत मकरेला शनी, मकरेला गुरु, शनी परत तिथे शेवटच्या अंशावरती. असा हा भाग जो आहे ना मॅडम, शनी जेव्हा 2.5 वर्षाचा कालावधी असतो त्यामध्ये गुरु जर त्याच्या अगोदर येऊन गेला असेल तर त्याच्याकरता 2.25 राशी भोगल्या जातात. जसा चंद्र 2.25 नक्षत्र भोगतो त्याप्रमाणे. कळलं? म्हणून त्रिपाद आणि चतुष्पाद, द्विपाद या राशीमध्ये असणारे नक्षत्र त्याला कार्यरत आपण विचार करायचा. म्हणून त्रिपाद आणि त्रिपाद याचं गोचर सुद्धा फार महत्वाचं आहे. अच्छा ओके सर. बरं, एनिवे आता भरपूर वेळ झालाय. काही कोणाला काही बोलायचं आहे, नंतर मग समारोप करायचा आहे. कोमल मॅडम. हदनकर मॅडम बोलताय का? हो मॅडम. बोला, मग मी बोल. आहे ना वेळ तर बोलते, नाही तर मग करा समारोप. आता काय 9:25 झाले म्हणून 9:20 झाले. असू दे मग कुबल मॅडमना बोलू देत, कारण त्या समारोप कारण का वेळ लागेल. समारोप करा. ठीक आहे सर. तर सर सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. हदनकर मॅडम तुम्हाला पण नमस्कार. चव्हाण मॅडम आल्या नाही पण तरी त्यांनाही नमस्कार आणि उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. तर आज आपण ही वृश्चिक लग्नाची पत्रिका, आता वेळ नाही म्हणून आणि सगळ्यांना छान कळालंय, पण फक्त एवढंच सांगते की आपण सर्वात प्रथम तर सगळ्यांना माहितच आहे, म्हणजे मेष राशीची कुंडली आपण मांडून घ्यायची आणि त्याप्रमाणे कुठल्या तत्वात कुठलं. तर आजच्या या पत्रिकेत म्हणजे पृथ्वी तत्व जास्त लोडेड आहे, कारण सूर्य, बुध, चंद्र, गुरु, शिवाय तो चंद्र म्हणजे भाग्येश पण आहे, बुध लाभेश आहे, अष्टमेश आहे, सूर्य स्वतः दशमेश आहे, गुरु धनेश पण आहे आणि पंचमेश पण आहे. म्हणजे सगळा फलादेश जनरली म्हणजे मोस्टली ह्याच ह्याच्यावर आहे. आणि तुम्ही आता आज गोचरीनी पण छान शिकवलंय आणि जिथे ग्रह नसेल तर भावमध्याचा पण उल्लेख केला आहे. म्हणजे आपण ह्याच्यापूर्वी पण भरपूर पत्रिका भावमध्य वापरून असं हे केलं, आणि एखादी रास लुप्त झाली असेल तर मागच्या राशीला म्हणजे फलादेश तो भावमध्य बघून द्यायचा, असं पण छान शिकवले. आता जास्त काय हे करत नाही, पण आज भरपूर तुम्ही म्हणजे छानच सांगितलंय. शनी कसं पूर्व कर्मानुसार म्हणजे फलादेश देईल, आणि गुरु म्हणजे भेदभाव करत नाही. त्याच्यानंतर बुधाचं परत थोडस हे केलं, म्हणजे तसं आहे बुध, कारण तो छोटाच म्हणजे आपण त्याला प्रिन्सच म्हणतो ना, म्हणजे छोटा, त्याच्याकडे मॅच्युरिटीच नाहीये, त्यामुळे तो थोडासा गडबड करतो. पण गडबड करणारा असला तरी कॅल्क्युलेटिव्ह प्लॅनेट आहे एवढं मात्र नक्की आहे. म्हणजे छोटा असू द्या किंवा काय व्हॉटेवर, पण तो आपला फायदा असल्याशिवाय कोणाचंही काम करणार नाही. म्हणजे मला काय मिळेल मगच मी तुमचं काम करेन, असं त्याचं थोडंसं नेचर आहे. मग ते विवाह ठरताना पण तुम्ही म्हणजे आपण छान तुम्ही सांगितलं गुरु शनी रवी, म्हणजे हे पण एका तत्वात यायला हवेत. पण तो शनी जर लग्ना म्हणजे पूर्वेकडून म्हणजे लग्नावरून किंवा 12-1-2 इकडनं जर जात असेल तर आफ्टर मॅरेज म्हणजे काहीतरी गडबड इन द सेन्स काय डिस्प्यूट म्हणा किंवा काहीतरी होईल, हे पण अगदी नक्की आहे. तर सर म्हणजे एकंदरीत आजचा क्लास अतिशय उत्तम झाला. आता आपण अजून काय म्हणायचं ऍडव्हान्स लेवलला चाललो आहोत. आतापर्यंत व्याकरण झालं, मागची पत्रिका आहे छान, पण आज आपण गोचरीनी पण फलादेश बघत आहोत. तर मला वाटतं सगळ्यांना छान कळालंच असेल, म्हणजे इतकं चांगल्या पद्धतीने तुम्ही विवेचन केलंच आहे. तर त्यासाठी मी आणि आम्ही सर्वजण तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो. हेड्स अप टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर. आणि शुभरात्री धन्यवाद सर. सर. थँक्यू सर. थँक्यू सर. आभारी आहे.